आजरा तालुक्याच्या पश्चिमेकडे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखलं जाणारं किट्टवडे धनगरवाडा हे गाव म्हणजे जिथं प्रतिवर्षी 10,000 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस पडतो. अशा दुर्गम वस्तीवरत ज्ञानार्जन करण्यासाठी एक पैलू उदयास आला आणि या किट्टवडे धनगरवाडा अशा चेरापुंजी प्रतिरूपातील या वस्तीचं स्वरूप बदललं. ज्या माणसानं त्या आदिवासी पद्धतीने जीवन जगणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन जगण्याची तत्व माहीत करून दिली. हे करत असताना शिक्षणाला खूप महत्त्व देण्याचं काम त्यांनी केलं. उपक्रमशील शिक्षकांची खरी व्याख्या कोकितकर सरांच्या कार्याकडे बघितली की ती पूर्णत्वास येते असं मला तरी वाटतं. ज्या माणसाला आदर्श हा शब्द खऱ्या अर्थाने लागू पडतो व त्या शब्दालाही अभिमान वाटतो, परंतु प्रसिद्धीपेक्षा आपल्या कार्याला महत्त्व देऊन काम करणारा, कर्तृत्वाचा आणि विचारांचा पाईक होऊन काम करणारा हा शिक्षक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करावं, ते पुरस्कार देखील या शिक्षकाच्या कार्यापुढे फिके पडावेत असे कार्य करणारे कोकितकर सर नेहमीच प्रसिद्धीपासून खूप लांब राहिले. अशा आदर्शाचे पैलू परिधान केलेले उपक्रमशील शिक्षक म्हणजे कोकितकर सर. जेव्हा मी प्रथमतः त्यांच्या धनगरवाडा वस्ती शाळेला भेट दिली, अहो ती शाळा कसली तर एक अर्धवट अवस्थेत एका धनगरांच्या गुरांचा गोटा म्हणजे सरांची शाळा. त्याच शाळेसमोर एका झाडाखाली सरांची शाळा भरली जाते. ती शाळा पाहिली आणि मला काही म्हणजे काव्यांची आठवण आली की बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांशी दोस्ती करू. अशा स्वरूपात गर्द जंगलात एका झाडून त्या वस्तीवरील मुलं सर करत आहेत. ज्ञानदानाच्या या कार्यासोबत तेथील वस्तीवरील लोकांच्यासाठीही ते नेहमी झटत असतात. तेथील लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांचे तेथील समाजकार्य खूप कौतुकास्पद आहे. उत्कृष्ट भाषा शैली, उत्कृष्ट हस्ताक्षर, सुंदर अशी फोटोग्राफी आणि साधी राहणीमान असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे कोकितकर सर. तर कोकितकर सरांचे पूर्ण नाव श्री उत्तम महादेव कोकितकर. तर त्यांचं शिक्षण BA DED असं झालेलं आहे. तसंच MA BEd देखील आहे. DSME त्यांची पदवी आहे. त्यांची नोकरी सुरू होण्याची तारीख 17/12/1993. तर एकूण त्यांची नोकरी 26 वर्ष 9 महिने झालेली आहे. सध्या ते विद्यामेंद्र किट्टवडे धनगरवाडा या शाळेमध्ये कार्यरत आहे. सध्या त्यांच्याकडे पद असं आहे की ते प्रभारी मुख्याध्यापक म्हणून ते काम पाहतात तिथं. यापूर्वी त्यांनी विद्यामंदिर मलतवाडी चंदगड तालुक्यामध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यामंदिर चाफोडे आजरा तालुक्यामधील शाळेत देखील त्यांचे शैक्षणिक कार्य झालेले आहे. तसेच विद्यामंदिर होनेवाडी, विद्यामंदिर कासार खांडगाव तालुका आजरामध्ये, तसेच विद्यामंदिर कोणेवाडी तालुका चंदगडमध्ये यापूर्वी त्यांनी कार्य केले आहे. आणि आता ते सध्या विद्यामंदिर किट्टवडे धनगरवाडामध्ये ते आपलं शिक्षणाचं त्यांचं कार्य सुरू आहे. त्यांचा आता राहण्याचा पत्ता ते सध्या आजरा येथे वास्तवात आहेत. तर त्यांचा एकूण म्हणजे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. म्हणजे राज्य स्तरावर असतील, जिल्हा स्तरावर असतील, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. त्यामध्ये आदर्श पटनोंदणी पुरस्कार जिल्हा परिषदेचा त्यांना मिळालेला आहे. जिल्हा परिषद कोल्हापूरचा आदर्श पटनोंदणी पुरस्कार, त्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा शिक्षक संघ कोल्हापूर यांचा देखील त्यांना मिळालेला आहे. तसेच जिल्हास्तरीय गुरुदेव पुरस्कार हा देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे सर्वोदय शिक्षण संस्था गगनबावडा यांच्याकडून श्री साई समर्थ फाउंडेशन राज्यस्तरीय पुरस्कार सांगलीचा हा देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी यांच्या मार्फत दिला गेलेला आहे.
त्यानंतर विभागीय आदर्श शिक्षक पुरस्कार कैलासवासी केदार येडेकर फाउंडेशन गडिंग्लज यांच्याकडून देखील त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. त्यानंतर ऋग्वेद अंतर्गत कैलासातील ल.धो. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार ऋग्वेद मासिक आजरा यांच्याकडून देखील मिळालेला आहे. त्यानंतर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कैलासवासी राजाराम बापू देसाई प्रतिष्ठान आजरा यांच्याकडून देखील त्या पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत. त्यानंतर सुयश आदर्श शिक्षक पुरस्कार हा सुयश शिक्षण संस्था आजरा यांच्याकडून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. त्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार चंदगड तालुका स्तरावरून देखील त्या पुरस्काराने काय झालेले आहेत ते सन्मानित झालेले आहेत. असे अजून भरपूर पुरस्कार म्हणजे थोडक्यात त्यांनी आपले पुरस्कार इथं दिले सांगितलेले आहेत. त्यानंतर या पुरस्काराबरोबरच त्यांनी अनेक त्यांनी उपक्रम देखील नाविन्यपूर्ण असे उपक्रम देखील राबवलेले आहेत. त्यामध्ये हस्ताक्षर सुधार उपक्रम आहे, डिजिटल शाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बाल ग्रंथालय चळवळ, कार्यानुभव कार्यशाळा, विद्यार्थ्यांशी चांदण्या रात्रीची सहल, कादंबरी क्रमशः वाचन, लेखक आपल्या भेटीला, वृक्षारोपण, सहलीयोग क्षेत्र भेटी, क्रीडा महोत्सव, प्रश्नमंजुषा, भित्तीपत्रके, पोस्टल तिकिटे संग्रह, परदेशी नोटा व नाणी संग्रह प्रदर्शन, गीतमंच, फलकलेखन अल्बम निर्मिती, हस्तलिखिते, भेटकार्य निर्मिती कार्यशाळा, दैनंदिन तापमान नोंदी असे अनेक उपक्रम सरांनी राबवलेले आहेत. तर आज आपण अशा उपक्रम शिक्षकाशी संवाद साधून या 21व्या शतकात शिक्षक व शिक्षण या दोन घटकांना आपण शिक्षक म्हणून कसा न्याय देणं समाजासाठी अपेक्षित आहे ते आज आपण कोकीतकर सरांशी संवाद साधून जाणून घेऊया. मी एवढाच अल्पसा परिचय करून देते आणि पुढील परिचय त्यांच्या संवादातून आपल्याला होईलच. सरांना कार्यात शुभेच्छा देते. धन्यवाद. ओके सर, सुरू करूया ना? हा सर. हो. ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बहुजन समाजाचे कैवारी राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाई यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. खरोखर आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्यवान आहे. एका नामांकित कॉलेजनं मला आज थोडक्यात वक्ता म्हणून या ठिकाणी प्राचारण केलेलं आहे. दिनकरराव के शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडिंग्लज, शाळा भेट प्रात्यक्षिकांतर्गत उपक्रमशील शिक्षक म्हणून या ठिकाणी आज संवादासाठी माझी निवड केलेली आहे. प्रथमतः या कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर S.M. रायकर सर, माननीय डॉक्टर पाटील सर, या ठिकाणी असणारे सर्व मान्यवर प्राध्यापक मंडळी, शिक्षकेतर कर्मचारी, प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थी आणि ज्यांनी माझी आता ओळख करून दिली त्या भारती सुतार मॅडम, उमा सुतार मॅडम यांनाही प्रथमतः मी या ठिकाणी नमस्कार करतो. खरोखर या ठिकाणी परवाच सरांचा मला फोन आला की अशा प्रकारचा सर कार्यक्रम आहे, करूया काय. खूप मला आनंद आहे. आता या ठिकाणी माननीय रायकर सरांनी सुद्धा विचारलं की तुम्ही शाळेत आहात की घरी. सर, खरोखर मला हा कार्यक्रम शाळेतूनच करायचा होता, परंतु त्या ठिकाणी रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं हा गुगल मीटचा कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही. हा हेतू मी साध्य करून या ठिकाणी केलेला आहे. मी पुन्हा एकदा माझ्या शाळेच्या वतीनं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मान्यवर प्राध्यापक मंडळींना तुम्हाला देखील मी निमंत्रित करतो, माझ्या शाळेला एक वेळ जरूर भेट द्या. आज या ठिकाणी गुगल मीटद्वारे वेगवेगळ्या विषयावर आपण या ठिकाणी संवाद साधतो आहे, चर्चा करतो आहे. त्यामध्ये मी राबवत असलेले उपक्रम, या उपक्रमासाठी मिळणारी प्रेरणा, विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज यांच्यातून होणाऱ्या प्रतिक्रिया, शिक्षण बदलाबाबतच्या स्वरूपाची भूमिका, शिक्षकाच्या बदला भूमिका, त्याचप्रमाणे प्रशिक्षणाला कोणते आव्हान करा. खरोखर असे काही विद्ये दिलेले आहेत. खूप विस्तृत असे विषय आहेत, परंतु मी काहींना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आज मी ज्या ठिकाणी कार्य करतो ती माझी शाळा
महाराष्ट्राचे चेहरापुंजी म्हणून ओळखल्या जाणार किटवडे धनगरवाडा या ठिकाणी मी कार्य करतोय. प्रतिकूलता काय असावी ते तिथं गेल्यानंतर समजतं, परंतु प्रतिकूलतेला किंवा ह्या आपण जर अनुकूलता जर समजली तर कोणतंच कार्य अवघड नाही. मला या ठिकाणी भारती सुतार मॅडमला की धन्यवाद द्यावा आहे. माझ्या शाळेत त्यांनी साधारण 7-8-10 वेळा भेटी दिलेल्या आहेत. मी असताना 4-5 वेळा भेटी दिल्या, परंतु मी नसताना देखील सुट्टीच्या कालावधीत वगैरे जाऊन त्या माझ्या विद्यार्थ्याशी, माझ्या ग्रामस्थाशी त्यांनी संवाद साधलेला आहे. काही भेटवस्तू सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांनी आपल्या पतींना, मुलांना, मित्रपरिवारांना घेऊन सुद्धा माझ्या धनगरवाड्याच्या वस्तीला भेट दिलेली आहे. बरोबर पहिल्यांदाच त्यांनी एक वाक्य उद्गारलं, दरी खोऱ्यातील मुले. हा शब्द उच्चारल्यानंतर माझ्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले. दरी खोऱ्यातील म्हणजे खरोखरच अतिशय घनदाट ज्या अभयारण्य असणारं, ज्या जंगल असणारा असा तो एरिया आहे. त्या जंगलापासून थोडंसं दूर असणारा हा धनगरवाडा सगळ्या प्रगतीपासून थोडक्यात दूर असणार. ना रस्ता, ना शाळा इमारत, ना लोकांशी संवाद, अशा पद्धतीचा आणि 4-5 ओढे, नदी नाले, घनदाट स्वापदे, हिंस्र प्राणी, ब्लॅक पॅन्थर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. अशा जंगल झाडीमध्ये राहणार हे धनगरवाडा. आणि या विद्यार्थ्यांशी मला काही प्रासंगिक निमित्तानं माझी बदली त्या ठिकाणी झाली आणि खरोखर मला इतका आनंद वाटला. पहिल्या दिवशी मी कधीही पाहिली नव्हती ती शाळा. ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी त्या शाळेत गेलो त्यावेळी त्या ठिकाणचा गाईचा गोठा, शाळेमध्ये वारूळ वाढलं होतं, आजूबाजूला सगळा अस्ताव्यस्तपणा, झोपड्या, गरीब मुलं. खरोखर केव्हाही मी कायम उद्गारतो की माणसांना डोळ्यानं सर्वच दिसेल असं सांगता येत नाही, पण ज्यावेळी माणसानं डोळ्यात पाहतो त्यावेळी सर्व काही दिसून येतं. आणि त्यावेळी मी त्यांच्या डोळ्यात पाहिल्यानंतर मला त्यांची परिस्थिती समजून आली आणि मी समजलं की ह्या शाळा, प्रगत शाळा आपण किंवा सुधारित शाळा खूप चांगल्या करू शकतो. या ठिकाणी आपण या मुलांसाठी खूप न्याय दिला पाहिजे. तत्पूर्वी सर्व शाळा मी आदर्श केलेल्या आहेत याचाही मला अभिमान वाटतो. आणि अशा दुर्गम परिस्थितीमध्ये कार्य करत असताना माझे अधिकारी वर्ग, त्यानंतर माझे मित्रपरिवार, केंद्रातील माझे शिक्षक असतील, खूप मला प्रोत्साहन देतात. आणि विशेष म्हणजे सामाजिक लोकसुद्धा, समाजातील लोकसुद्धा या ठिकाणी तळहाताच्या फोडासारखे या ठिकाणी माझी काळजी घेत आहेत. मला या ठिकाणी कणबळी तालुका गडिंग्लजवासी यांचा मला नामोल्लेख करावा लागेल. या ठिकाणचे बरेचसे ग्रामस्थ माझ्या शाळेमध्ये आले. पनावक्या मॅडम असतील, उदय सुतार असतील, त्यानंतर सुतार मॅडम असतील. खरोखर ही लोक आली आणि माझ्या शाळेला, माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या ग्रामस्थांना भरभरून दिलं. अगदी पुस्तकापासून ते जीवनोपयोगी साहित्यापर्यंत सर्व काही त्यांनी माझ्या शाळेला दिलं. खरोखर आतापर्यंत साधारणतः सर्व मला या प्रश्नांना सरांना सांगायचं आहे 3,000 लोकांनी माझ्या शाळेला भेट दिली. खूप नावलौकिक मला माझ्या शाळेचे गुण दाखवता आले. झाडाखालची माझी शाळा आहे. थोडक्यात मी उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात माझ्या शाळेखाली बसू शकत नाही. फक्त पावसाळे 4-5 महिने पावसापासून बचाव होण्यासाठी 10,000 mm पाऊस पडतो, मिलीमीटर पाऊस पडतो, म्हणजे 1,000 सेंटीमीटर 10 मीटर पाऊस पडतो. जगातील सर्वात जास्त पावसाची नोंद सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. अशा ठिकाणी मी कार्य करतो आहे. खरोखर आपण शिक्षकाची काही कौशल्य जर पाळली तर सर्व काही व्यवस्थित चालू जातं. नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी, माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी. माझा खडू फळा माझे टाळ विनाने मृदंग, फुले ज्ञानाची घेऊन रोज रंगतो अभंग. मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकर, त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझं चंद्रभागा तीर. त्यांचे दुःख निवारून देतो दाना आनंदाचे, काही वेगळे आहे का पुण्य देवदर्शनाचे. ज्ञानदानाचे हे व्रत हीच माझी एकादशी, माझ्या लेकरांचे यश माझे प्रयाग निकाशी. जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला, त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला, त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला. पंढरीतील वारकऱ्यांच्या सारखं ज्यांना माऊली भेटल्यानंतर जो आनंद होतो त्याची ही दुर्गम भागातील मुलं, अतिदुर्गम भागातील मुलं, सर्वात जिल्ह्यातील सर्वात राज्यातील सर्वात दुर्गम शाळा म्हणायला हरकत नाही अशी ही माझी शाळा आहे. आणि या ठिकाणी खूप आनंदानं काम करतोय. त्या ठिकाणचा तो परिसर, ती प्रतिकूलता हीच मला कार्य करायला प्रेरणा करत देत असतं. काही वेळी म्हणतात 1 चाइल्ड, 1 टीचर, 1 बुक, 1 पेन कॅन चेंज द वर्ल्ड. मलाला युसुफझई यांनी उद्गारलेलं वाक्य आहे. खरोखर
एक शिक्षक काय करू शकतो, एक विद्यार्थी काय करू शकतो, एक पुस्तक काय करू शकतं किंवा एक पेन काय करू शकतं, तर जग बदलू शकते. इतकी सामर्थ्य त्या मुलांच्या मध्ये आहे, शिक्षकांच्या मध्ये आहे, पेनामध्ये आहे आणि पुस्तकामध्ये आहे. शिक्षक नोकरी खूप आहे. आता जवळजवळ थोडक्यात तयार झालेले तुम्ही सैनिक आहात. देशसेवेची तयारी करण्यासाठी म्हणा किंवा प्रत्येक शिक्षण क्षेत्रात उतरण्यासाठी मी प्रशिक्षणाचं सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की खरोखर शिक्षक खूप नशीबवान आहे. 2 शिक्षकांना पगार असतात. एक शासनाकडून मिळणार असेल आणि दुसरा म्हणजे विद्यार्थ्यांना शिकून मिळालेला आनंद. डॉक्टरजवळ पहा, डॉक्टरजवळ कण्णाने पेशंट असतात, पोलिसाजवळ गुन्हेगार असतात, वकिलांच्या जवळ चेहऱ्यावर आट्या पडलेले पक्षकार असतात, मात्र शिक्षकांच्या जवळ तरुण फ्रेश ताजी तवान्याची मुलं असतात. हाच तो शिक्षकांचा दुसरा पगार आहे. खरोखर खूप नशीबवान अशा पद्धतीचं आपल्याला हे यश मिळालेलं आहे. मी काही वेळा पाहत असताना शिक्षक आता उपक्रमशील शिक्षक असं मला म्हटलं गेलेलं आहे. खरोखर मी कधी स्वतःला मोठा समजणार नाही. मी इतरांना मोठं समजतो, इतरांचे आदर्श घेऊन मी पाहतो आणि मला खूप आनंद वाटतो की या शिक्षकांचा हा गुण घेतला पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी कमतरता आपण मांडली पाहिजेत आणि त्यामुळं आपल्याला काहीतरी शिकण्याची भावना त्यांच्यातून निर्माण होते. अकॉर्डिंग टू राधाकृष्णन, द टीचर मीन्स हू टीचेस इज ओनली टीचर. फक्त शिकवण्याचं काम करतो, अध्यापनाचं काम करतो तो फक्त शिक्षक असतो, गुरुजी असतो. दुसरी पद्धत सांगितली, द टीचर हू इनोव्हेट्स इज अ गुड टीचर. वेगवेगळे उपक्रम राबवणारी व्यक्ती हा चांगला शिक्षक आहे. द टीचर हू इन्स्पायर्स इज अ बेटर टीचर. इन्स्पायर मीन्स इन्स्पिरेशन देतो, प्रेरणा देतो, लोकांना प्रोत्साहन देतो, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतो, तो खरा म्हणजे अधिक चांगला शिक्षक आहे. आणि सर्वात उत्कृष्ट शिक्षक जर कोण असेल राधाकृष्णनच्या मते, द टीचर हू इन्स्पायर्स, मोटिवेट्स अँड गाईड इज द बेस्ट टीचर्स. हॅलो सर, नमस्ते. हा नमस्ते सर. सर लाईटचा प्रॉब्लेम होता. हा असू द्या, तुम्ही चिंता करू नका. हा 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 चालू करू. हे सगळं गृहीत धरून आपण पुढे जायचं. ओके सर, ठीक आहे. हा चालू करतो सर. ओके. हा तर पेनचा प्रॉब्लेम आहे का थोडासा? वीज गेली होती. अच्छा ठीक आहे. त्यामुळे हे डिस्कनेक्ट झालं. ओके सर, ठीक आहे. पुन्हा आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर खरोखर या ठिकाणी शिकवणे किंवा उपक्रम राबवणे, प्रेरणा देणे, त्याचबरोबर मोटिवेट करणे, गाईड आणि योग्य वेळी मार्गदर्शन करणे, अशा पद्धतीनं आपण सुद्धा आपले पाहिल्यानंतर समजते की आपला खरा गुरुजी कोण. आपल्याला एक वेळ कमी शिकवलेला असेल पण तो मोटिवेट करणारा शिक्षक आपल्याला लक्षात राहतो. तशा पद्धतीनं आपण या शिक्षकांची वर्गवाही केलेली आहे. थोडक्यात सुद्धा पाहिल्यानंतर मी सर्वसामान्यपणे 4 शिक्षकांच्या प्रकार नाही आहेत, त्याच्यापेक्षा आणखी काही शिक्षकांचे प्रकार आहेत. ही रन्स, द स्टुडंट विल वॉक. जेव्हा आपण पळतेले दिसतो, धडपडतेले दिसतो, विद्यार्थी तळमळतेले दिसतो, त्यावेळी कुठंतरी विद्यार्थी चालू लागतात. ही वॉक्स मीन्स टीचर वॉक्स, द स्टुडंट विल स्टँड. जेव्हा शिक्षकाचं काम चालण्यावारी चाललेलं आहे त्यावेळी कुठेतरी विद्यार्थी उभे राहून आपलं कार्य करतील दिसतात, म्हणजे त्याची गती कमी असेल. ही स्टँड, टीचर विल स्टँड, द टीचर स्टँड, द स्टुडंट विल सीट. शिक्षक ज्यावेळी उभा राहून कार्य असेल त्यावेळी विद्यार्थी बसलेला असेल. ही सीट, शिक्षक बसलेला असेल, द स्टुडंट विल स्लीप. विद्यार्थी त्यावेळी झोपलेले असतील. अँड ही स्लीप, द स्टुडंट विल डाय. जेव्हा शिक्षक झोपलेला असेल तेव्हा विद्यार्थी वारलेले असतील, मेलेले असतील, त्यांच्या चेतना राहिलेली नसेल. तर अशा पद्धतीने हे शिक्षकांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहता येतात. आणि खरोखर तळमळ, विद्यार्थी प्रती असणारी तळमळ आपल्याला या सचेतना देत असते, जाणीव जागृती देत असते. या ठिकाणी जो मला महत्वाचा विषय दिलेला आहे त्या विषयाकडे मी या ठिकाणी वळतो आहे. मी राबवत असलेले उपक्रम, खरोखर उपक्रम सुद्धा असे राबवावेत जे तो खूप पैशाचा वारेमाप खर्च आहे, विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आहे, त्याच्यातून निष्पत्ती काही नाही. असे उपक्रम काही उपयोगाचे नाहीत. मग चालता जाता केला उपक्रम सुद्धा खूप मोठा संदेश देऊन जातो. उपक्रमासाठी स्पेशल वेळ काढण्याची काही गरज नाही आहे, त्या वेळेमध्ये सुद्धा उपक्रम राबवता येतात. अगदी त्या शिक्षकांच्याकडे जर कल्पकता असेल तर उपक्रम खूप राबवले जातात.
अक्षरशः वर्षाचे 365 दिवस उपक्रम राबवता येईल इतकी उपक्रमांची यादी जंत्री आमच्याकडे आहे. हे आम्ही पाहतो, कुठून तरी प्रेरणा घेतलेली आहे, कुठंतरी ऐकलेलं आहे आणि कुणाकडून तरी हे संदेश आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये होतील. खरोखर क्रिएटिव्ह पर्सन मस्ट नॉट ओनली एंटरटेन, क्रिएटिव्ह पर्सन मस्ट नॉट ओनली एंटरटेन बट अ बिल्ट व्हॅल्यू. खरोखर उपक्रमशील शिक्षक किंवा निर्मितीकार शिक्षक फक्त विद्यार्थ्यांचं मनोरंजन करत नाही, तो काही मूल्य बांधण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे उपक्रमातून शक्य होत आहे. या ठिकाणी उमा सुतार मॅडमनी या ठिकाणी बरेचसे उपक्रम सांगितले आहेत, पण ते उपक्रम मी राबवलेले सुद्धा त्यांची व्याप्ती थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो आहे. हस्ताक्षर सुधार उपक्रम असेल, लेखक आपल्या भेटीला असेल, कादंबरी क्रमशः असेल, बालसभा, भित्तीपत्रके, हस्तलिखिते, टपाल तिकिटे, परदेशी नोटा नाणी, काही छंद सुद्धा या ठिकाणी हे उपक्रम आहेत. त्याचा अर्थ सुद्धा मी या ठिकाणी थोडाफार सांगण्याचा प्रयत्न करेन. चांदण्या रात्रीची सहल, कार्यानुभव वर्कशॉप, कार्यानुभव दालन, गीत मंच, इंग्लिश ड्रामा, मुलांनी केली फळ्याशी दोस्ती, प्रश्न मंजुषा, पाडे पाठांतर, दैनंदिन तापमान नोंदवही, वाचनालय विद्यार्थ्यांचे, वाढदिवस विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे, वृक्षारोपण, क्षेत्रभेटी, योग वर्ग, बौद्धिक स्पर्धा, शारीरिक स्पर्धा असतील आणि सीड बँड. तर असे वेगवेगळे उपक्रम राबवत असताना हस्ताक्षर सुद्धा उपक्रम, खरोखर आपला हस्ताक्षर खूप चांगलं असलं पाहिजे. शिक्षकी पेशातील विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांना या ठिकाणी अधीनार्थींना माझी विनंती आहे की आपलं हस्ताक्षर खूप चांगलं असलं पाहिजे. महात्मा गांधीजींना आयुष्यभर 2 गोष्टींचं शल्य होतं, एक हस्ताक्षर आणि दुसरं कुष्ठरोग्यांची सेवा केली नाही. त्यांना 2 गोष्टी शल्य कायमच वाटायचं आणि त्यामुळं हस्ताक्षरावरून, त्यांच्या हँडरायटिंगवरून तुमच्या व्यक्तिमत्वाची झालर या ठिकाणी समजण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना हस्ताक्षराविषयी, त्याच्या वळणाविषयी जर लहानपणापासून जर या दिशा दिल्या तर ते पुढे अवघड जात नाही. तुम्ही म्हणाल आता आपला हस्ताक्षर सुधारण्याचं वय नाही आहे का? तुम्ही जर आज जर मनात घेतला तर तुम्ही आजपासून सुद्धा 1 महिना 2-3 महिन्यात हस्ताक्षर सुधारू शकता. त्यानंतर कोरिओग्राफी असतील, वेगवेगळ्या प्रकारची लेपी असेल, वेगवेगळ्या स्टाईल असेल, हा भाग त्यानंतरचा आहे. एकदा आपल्या मनात आलं की आपला हस्ताक्षर की आपण वेगवेगळ्या प्रकारचे अक्षरे रेखाटू शकतो. लेखक आपल्या भेटीला हा दुसरा उपक्रम आहे. तर खरोखर लेखकच असा नाही, शास्त्रज्ञ म्हणा, मान्य शिक्षण क्षेत्रातले मान्यवर म्हणा, खेळाडू म्हणा, त्यात शेतकरी, सर्वसामान्य एखादा व्यावसायिक असेल, यांना सुद्धा आपल्या भेटीला बोलवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना एखाद्या व्यक्तीला बोलवल्यानंतर ते आपल्या जीवनभराचं बरंचसं सार्थकता किंवा कार्य 1 तास 2 तासात विद्यार्थ्यांच्या समोर सांगून जाते आणि मग विद्यार्थ्यांना समजतं की या धंद्यामध्ये ह्या गोष्टी आहेत, या पद्धती आहेत. अशा पद्धतीनं माझ्या शाळेला या ठिकाणी लेखक आपल्या भेटीला मी यापूर्वी माझ्या सगळ्या शाळांमध्ये मी राबवला उपक्रम आहे आणि आता सुद्धा किटवडे धनगरवाड्यावर सुद्धा मी हा उपक्रम राबवला. त्याचं म्हणतो 1-2 महिन्यापूर्वी या ठिकाणी बाल साहित्यिक माननीय सदानंदजी पुंडपर या ठिकाणी येऊन गेले माझ्या शाळेमध्ये. आपली 20-21 पुस्तकं त्यांनी बाल साहित्यिक महाराष्ट्राच्या त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. असे मान्यवर माझ्या शाळेत सतत इतका अभिमान वाटला. त्यांनी आपली 20-21 पुस्तकं सुद्धा माझ्या शाळेला भेट दिली. खरोखर हा खूप चांगला उपक्रम आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लेखनाची प्रेरणा मिळते. मी सुद्धा तुम्हाला सर्व अध्ययनार्थींना विनंती करतो, विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की आपण लिहित राहिलं पाहिजे, लेखन केलं पाहिजे. काही आपले जे विचार आहेत ते मांडायला शिकलं पाहिजे. आपण लेखन करतो आणि आपण सुरुवातच करतो काना मात्रा वेलांटी उकारपासून, रस्वा आहे काय, दीर्घ आहे का, हा भाग वेगळा. आपलं शुद्ध लेखन चांगलं असलं पाहिजे, हा भाग खूप महत्वाचा आहे. पण तत्पूर्वी तुम्ही लिहायला शिका. लिहिल्यानंतर मग या गोष्टींच्याकडे लक्ष द्यायचं. आपला विचार पहिल्यांदा मांडायला शिकायचे, लिहायला शिकायचे आणि त्यानंतर मग या ग्रामॅटिकल मध्ये घुसा. त्यानंतर दुसरा महत्वाचा कादंबरी क्रमशः वाचन हा खूप प्रभावी असा उपक्रम आहे. विद्यार्थ्या परिपाठाच्या वेळी 10 मिनिटं 15 मिनिटं एखादी कादंबरीची 1-2-3 पानं जर वाचायला लावली, शिक्षकांनी वाचून दाखवली प्रभावशाली, तर खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना झाडा जडते असेल, श्यामची आई असेल, प्रकाश वाटा असेल, आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र यांचे असतील, तर खरोखर नरेंद्र जाधव यांचे असतील, तर त्यांनी हे पुस्तक वाचून दाखवली. मला इयत्ता 10वी मध्ये शिकत असताना
या गोष्टीविषयी मला आनंद वाटला की मी शिक्षक झाल्यानंतर असा शाळेमध्ये सुद्धा मी उपक्रम राबवेल अशी एक कल्पना त्या इयत्ता 10वी मध्ये असताना मी केली होती. कारण मी इयत्ता 10वीला असताना माझी 10वीची परीक्षा झाल्यानंतर रेडिओवर क्रमशः झाडाझडती माननीय विश्वास पाटलांच्या कादंबरीचं क्रमशः वाचन चालू होतं. त्यामध्ये त्या झाडाझडतीमध्ये धरणग्रस्तांची होणारी अवहेलना इतकी मांडली होती आणि तो ठसा माझ्या मनामध्ये उमटवला आणि मी माझ्या परिपाठाला विद्यार्थ्यांना 1, 2, 4 पानं अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कादंबरीचं वाचन झालेलं आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना खूप ती कादंबरी आपण स्वतः हे करतोय. मुलं सुद्धा परिपाठाजवळ ते पुस्तक घेऊन परिपाठाला तिथं हजर राहतात आणि हे होतात. तिसरं आहे बालसभा. बालसभा हा प्रभावी कार्यक्रम आहे, प्रत्येक शाळेमध्ये राबवावा अशा पद्धतीने मी विनंती करणार आहे. मला या कार्यक्रमाविषयी एवढं डिटेलचा माहिती नव्हती, परंतु मी एका अधिकारी वर्गांच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून एका शाळेमध्ये माझी बदली झाली. सभापती त्या गावच्या त्या मॅडम होत्या आणि मी गेल्यानंतर शाळा ती पूर्वी पाहिली नव्हती. पाहिल्यानंतर मी केली तर शाळा अक्षरशः वेगळीच होती. सगळ्या शाळेमध्ये अशी वाळूंची ढीग, पुस्तकांची अस्ताव्यस्तपणा, विद्यार्थ्यांना शाळा असे मोडकळलेली, सगळे जाळ्या जळमाट सगळी. आणि अशा शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं मन कसं लागेल. आणि खरोखर अगदी प्रामाणिकपणे त्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्याची बदली केली होती आणि मला त्या ठिकाणी घेतलं. मी पण ती शाळा पाहिली नव्हती, परंतु ज्यावेळी 1-2 दिवस माझ्या शाळेमध्ये त्या मन रमलं नाही. आठवडा गेला, मला वाटलं चुकून मी या ठिकाणी शाळेमध्ये आलो, परंतु मला त्यावेळी जाणवलं की शाळा कधी बाद नसते. आपण ज्या दृष्टीनं पाहतो ते महत्वाचं आहे. विद्यार्थी खूप प्रेमळ होते आणि विद्यार्थ्यांनी एक दिवस आले आणि म्हणाले, गुरुजी आम्ही एक कार्यक्रम करू का. तो कार्यक्रम होता बालसभेचा. करा म्हटलं, पाहूया. विद्यार्थ्यांनी बालसभा केला होता. बालसभामध्ये दुसरं तिसरं काही नाही. आठवडाभरामध्ये शिकवलेल्या कविता असतील, नकला असतील, नाट्य असेल, विनोद असतील किंवा एखादा बोलवायचं किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा अतिथी केला तर काही अडचण नाही. आणि त्यावेळी एक संध्याकाळी शुक्रवारचं 4:30 ते 5:30 अशा कालावधीमध्ये 1 तासभर बालसभा घ्यायची. त्या बालसभेतून विद्यार्थ्यांना समाधीतपणा येतो. खूप चांगला असा प्रभावी असा कार्यक्रम आहे हा. विद्यार्थ्यांनाच नियोजन करायला लावायचं. विद्यार्थी प्रत्येक वर्गातनं त्यावेळी काही 100% विद्यार्थी सहभाग घेतात नाही. या सभेमध्ये काही विद्यार्थी सहभाग घेतील, पुढच्या आठवड्यातल्या या सभेमध्ये काही विद्यार्थी सहभाग घेतील आणि व्हरायटी असावी. त्याच गोष्टी ठेवता कामा नये. आणि अशा पद्धतीनं फक्त आपण मार्गदर्शकाची भूमिका करून ही बालसभा खूप प्रभावी करता येते. भित्तीपत्रके हा माझा प्राण आहे. भित्तीपत्रकासाठी मी पाहिलेलं आहे कॉलेजमध्ये असताना किंवा माझ्या शाळेमध्ये असताना की आपण खूप वेळ द्यायची याच्यासाठी काही गरज नाही. आता पावसाळा सुरू होतो, पावसाची गाणी 10-20 गाणी आपण सुद्धा हस्ताक्षरात लिहून असं जर फळ्यावर वगैरे हे केली, काचपेटीत हे केली 20-25 गाणी, तर तो एक खूप सुंदर भित्तीपत्रक होऊ शकतं. जयंती, पुण्यदिन या निमित्त साधून या ठिकाणी त्या मान्यवरांची विषयी माहिती देता येते. साने गुरुजींच्या पुण्यदिन आहे, जयंती आहे. साने गुरुजींच्या कविताविषयी आपण या ठिकाणी बलसागर भारतो खरा तो एकची धर्म, या लाडक्या मुलांनो, अशा बऱ्याचशा कविता त्यांच्या आहेत. त्या कविता आपण हायलाईट करू शकतो आणि त्या कविता विद्यार्थ्यांना वहीमध्ये उतरून घेऊन अशा पद्धतीने भित्तीपत्रके खूप सुंदर माझ्या शाळेमध्ये मी करत असतो. हस्तलिखित सुद्धा खूप महत्वाचे आहे. आपल्याला काही आवडणारे जे लेख असतात ते आपण काही ठिकाणी हे केलं पाहिजे. वृत्तपत्रातली कात्रणे असतात. आता या ठिकाणी आपला कोल्हापूर महापूर झाला होता, त्या संदर्भाचं या ठिकाणी मी हस्तलिखित तयार केलेलं आहे. खूप प्रभावी. आता जरी याचा आपल्याला केव्हाही 5-10 वर्षांना तुम्ही माहिती काढल्यानंतर आपल्याला समजू शकेल की कशा पद्धतीने पाऊस झाला होता आणि कशा लोकांप्रकारे हे झाली होती. भारतीय संस्कृती महोत्सवाबाबत मी हस्तलिखित तयार केलेलं आहे. ते सुद्धा खूप प्रभावी आहे. अशा पद्धतीने हे पुस्तक पाहिल्यानंतर माझ्या घरी आलेले मान्यवर पाहतात आणि हा केव्हा करता, तर आपल्याला ह्याला स्पेशल वेळ द्यायची गरज नाही. नाविन्यपूर्ण भारत असेल, भारतातली संपूर्ण वेगवेगळ्या राज्याचे पक्षी, प्राणी याविषयी माहिती या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्हर्बल गेम्स असतील, याविषयी सुद्धा मी हस्तलिखित तयार केलेले आहेत. इंग्लिशचे व्हर्बल गेम. त्याचप्रमाणे मानसपुत्र नारायण सुर्वेंच्या बाबत या ठिकाणी मी हस्तलिखित केलेलं आहे. तसेच द फोर्ट ऑफ महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रातील जे किल्ले आहेत त्या संदर्भात हस्तलिखित केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ह्या किल्ल्यांच्या विषयी आपल्याला माहिती मिळेल. त्याचप्रमाणे सुनामी इन जपानमध्ये झालेल्या सुनामी विषयी त्या दरम्यान एक 8-10 दिवस
असणाऱ्या वृत्तपत्रातील कात्रांचा संग्रह या ठिकाणी मी पुस्तक रूपाने हे केलेला आहे. त्याचप्रमाणे देवभूमी, उत्तराखंडमध्ये झालेल्या केदारनाथ फ्लड, या फ्लड बाबतची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहता येते. एक 100-150 पानी पुस्तक आहे. सहज आपल्याला त्याची हस्तलिखिताचा उपयोग होऊ शकतो. त्या सर्च रिसर्च वृत्तपत्रातून सकाळमधून येणारे खूप चांगला लेख आहे याविषयीची. हे लेख खूप प्रभावशाली आहेत. अशी बरीचशी हस्तलिखित माझ्याकडे आहेत. माझ्याकडे एक मान्यवर प्राध्यापक डॉक्टर आले होते. त्यांनी पाहिल्यानंतर म्हणाले रेफरन्स पुस्तक म्हणून सर्व वापरता इतकं तुमच्याकडे हे प्रभावी आहे. खूप मला अभिमान वाटला त्या गोष्टीचा. तर खरोखर ही हस्तलिखित आपण चलता चलता काही गोष्टी हे करता येतात, संग्रहित करता येतात आणि त्याचा आपण एखादा बुकलेट तयार करून ते आपल्याला संग्रहित ठेवता येतं. अध्यापनामध्ये उपयोग करता येतो, अध्ययनासाठी उपयोग करता येतो. ही सर्वात महत्वाची बाब आहे. त्यानंतर महत्वाचा हा माझा छंद आहे. थोडक्यात हा उपक्रम होता, छंद आहे टपाल तिकिटी संग्रह. हजारो रुपयाची टपाली तिकीट आज माझ्या संग्रह आहे. खरोखर फिलेटलिस्ट मीन्स पर्सन हू कलेक्ट स्टॅम्प्स अँड तिकीट. स्टॅम्प जमा करणाऱ्या, तिकीट जमा करणाऱ्या व्यक्तीला हा छंद आहे. असे अतिशय कमी लोक आपल्या राज्यामध्ये आहेत, देशामध्ये आहेत. तर या खरोखर या छंदाचा किंवा ह्या उपक्रमाचा फायदा काय आहे? खूप खूप फायदा आहे. या ठिकाणी मी काही तिकीट सुद्धा दाखवतो. तिकीट ज्यावेळी येतात ब्रॉडकास्ट मिनिस्टर मार्फत महाराष्ट्र केंद्र सरकारच्या, त्यावेळी राष्ट्रपती असतील, मंत्री असतील, ब्रॉडकास्ट मिनिस्टर, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, यांच्या मार्फत लॉन्च झालेली तिकिटे या ठिकाणी आम्हाला पाठवली जातात. आणि प्रत्येक एखाद्या दिन विशेष साधून या ठिकाणी बाल दिनाच्या विषयी हे तिकीट पाठवलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्या देशामध्ये असणारी वेगवेगळी फुलं, दुर्मिळ होत चाललेली फुले असतील किंवा पक्षी असतील, यांच्या जीवनाविषयी अशी तिकीट काढलेली आहेत. तर तिकीट पाठवताना त्यांनी ब्राउचर, तिकीट, एनोलॉप्स अशा पद्धतीने काही गोष्टी पाठवतात आणि ही खूप याच्यामध्ये ज्ञानाचा खजिना आहे. या ब्राउचरमध्ये त्या तिकिटाचा हेतू काय आहे हे पाठवलं आहे. एकंदरीत एखाद्या वास्तूविषयी सुद्धा तिकीट काढले. असे आपल्याला हजारो तिकीट या ठिकाणी माझ्या संग्रह आहेत. केव्हाही आपला योग आला तर मी कॉलेजवर दाखवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना. तर ही तिकीट काय आहेत? खूप द किंग ऑफ हॉबीज असं म्हटलेलं आहे. जेवढे माणसाला छंद आहेत, हजारो जे छंद आहेत, त्या छंदांचा राजा म्हटलं आहे. एक दिवस माझ्या वाचनामध्ये आलं, तिकिटावर लिहिलं होतं फिलेटली द किंग ऑफ हॉबीज. मला वाटलं फिलेटली, मी काळजीपूर्वक मला वाचता आला नव्हता शब्द. थोड्या वेळानं मी किंग ऑफ हॉबीज पण व्यवस्थित वाचला नव्हता. किंग म्हटल्यानंतर मी म्हटलं एखादा कुठला तरी आजार वगैरे आहे का. पण तो काळजीपूर्वक ज्यावेळी मी पाहिलं, त्यावेळी डिक्शनरीमध्ये गेलो फिलेटली, त्यावेळी पाहिलं की फिलेटली मीन्स दुसरं तिसरं काय असं नाही, तिकीट संग्रह आहे. आणि त्यानंतर त्याविषयी पाहिलं आणि GPO जनरल पोस्ट ऑफ इंडियामध्ये मुंबईला शकेला मी केलो आणि त्या ठिकाणी ह्या छंदाची माझी पूर्तता केली. आज पैसे भरल्यानंतर आपल्याला काय 250-300 रुपयाची तिकीटे लॉन्च झाली असेल ती आपल्याला पोस्टाने पाठवतात आणि बॅलन्स वजा असा हा छंद आहे. परंतु विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यासक्रमामध्ये हा उपयोग आहे. कारण एक तिकीट, आपण न पाहिलेले तिकीट सुद्धा एक चांगल्या प्रकारचं ज्ञान देऊन जातो. त्यानंतर परदेशी नोटा नाणी सुद्धा माझ्याकडे आज अनेक देशाच्या नोटा नाणी आहेत. त्या नोटा नाणी प्रत्येक देशाचं चलन जे आहे तो त्या देशाचा आरसा आहे. थोडक्यात नाण्याला बाजू किती 2 म्हणतो, पण तो नाण्याला बाजू, ती नाणी पाहिली, परदेशी नाणी पाहिली, आपली नाणी पाहिल्यानंतर समजतं की नाण्याला बाजू 2 नाही तर 3 आहेत. आणि हे त्यावेळी समजतं. त्यात भेट कार्ड हा माझा प्राण आहे. खरोखर मी माझ्या शाळेमध्ये येणारा कोणीही मान्यवर असू दे, अधिकारी असू दे, या मान्यवरांना, अधिकाऱ्यांना मी माझ्या संदेश वजा भेट कार्ड पाठवतो, देतो. एखादा पुस्तक भेट वजा देतो आणि खूप मला आनंद वाटतो की ही भेट कार्ड अतिशय हृदयानं हृदय जोडण्याचं काम करत असतात. खूप प्रभावी अशा पद्धतीचं कार्य ही भेट कार्ड करत असतात. 1000 शब्द जे कार्य करू शकणार नाहीत ते हे भेट कार्ड कार्य करू शकतं. आणि त्या ठिकाणी आपला स्नेहभाव जतन करायचं कार्य हे भेट कार्ड करत असतात. मी काही सॅम्पल होता या ठिकाणी आपल्याला सर्वांना दाखवत आहे की माझ्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी, माझ्या मुलग्याने सुद्धा ही बनवलेली काही भेट कार्ड आहे. तर खरोखर या भेट कार्डाच्या बाबतीत खूप मला आनंद वाटतो आहे. हा उपक्रम मी का राबवला तेही सांगतो मी तुम्हाला. की आपण विद्यार्थी दशेत असताना आपल्याला एक कथा होती की त्या विद्यार्थ्याची आई आजारी होती.
लहान विद्यार्थी कसली सेवा करणार होता, कसलं मजुरी करणार होता, कुठं श्रमदान करणार होता, आपल्या आईची सेवा करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी त्या विद्यार्थ्यानं अक्षरशः भेट कार्ड विकून काय 5-10 रुपये मिळाले असतील, त्याच्यातून त्यानं आपल्या आईचा दवाखाना केला होता. आणि ही भेट कार्ड गोष्ट अशी मला रुजली गेली की आपण सुद्धा याचं मार्केटिंग केलं पाहिजे. खरोखर आपल्याकडे खूप सुंदर सुंदर आता तुम्ही पाहिलं असेल भेट कार्ड मी दाखवलेले की कुठं सॅम्पलिंग सुद्धा नाहीत. आपली क्रिएटिव्हिटी, आपलं मस्तक किंवा आपला विचार त्या ठिकाणी एकूण अशी भेट कार्ड तयार करायची. केव्हाही पहा, आपण लक्षात घ्या, खूप आपल्याकडे कला असते. मी फेसबुक माध्यमातून माझी छंद शेअर केले आणि दोहा कतार या ठिकाणी कार्यरत असणारा आपल्या उत्तूरचा एक सुपुत्र, त्यांनी दिवाळीला साधारणतः हजारो रुपयाची मागणी केली भेट कार्डांची. अक्षरशः मार्केटिंग करणं हे काय माझं हे नव्हता, परंतु त्यांनी विनंती केली अशी की माझ्या सगळ्या मित्रांना, आणि त्यामध्ये अक्षरशः त्यांचा मित्र परिवारमध्ये मुंबईच्या महापौर होत्या, खासदार होते, आमदार होते, कोल्हापूरचे बरेचसे पदाधिकारी होते, या सगळ्यांना त्याने त्या दिवाळीला भेट कार्ड पाठवल्या गेला होता. आणि तो मेसेज अक्षरशः आणि सर्वांनी त्याचं कौतुक केलं गेलं होतं. एक भेट कार्ड काय करू शकतं, खूप मोठं कार्य करू शकतं, चांगला संदेश पाठवू शकतं. या पृथ्वी तलावर एकंदरीत पृथ्वी, जल, अन्न आणि सुभाषित ही 3च रत्न आहेत. आपण दगडाला, खडकाला रत्न म्हणतो आणि पुस्तकासारखी रत्न, विचारासारखी रत्न बाजूला राहून जातात. आणि म्हणून आपण ह्या पुस्तकांना किंवा विचारांना या भेट कार्डातून मग हायलाइट करतो. आणि खूप चांगला हा उपक्रम मी माझ्या शाळेमध्ये राबवलेला आहे. त्यानंतर चांदण्या रात्रीची सहल. खरोखर चांदण्या रात्रीची सहल सुद्धा हा खूप प्रभावी असा उपक्रम आहे. तो केव्हा राबवला, आपण आपल्या कुटुंबियांना किंवा आपल्या मुलांना घेऊन आपण कोजागिरीची पौर्णिमा साजरी करतो, किंवा नंतर एकंदरीत जानेवारी-फेब्रुवारी मधल्या चांदणा आपण अनुभवतो. परंतु विद्यार्थ्यांना ही कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा कधी पाहता येत नाही, ऐकता येत नाही, अनुभवता येत नाही. असे दिवसामागून दिवस केलेले असतात, परंतु शरद पौर्णिमा कधी, कोजागिरी पौर्णिमा कधी हे त्यांना समजलं नसतं. असा योग साधून मी एका शाळेमध्ये कोजागिरी पौर्णिमेचं नियोजन केलं. आता एक तर दिवसभर गुरूंच्या सान्निध्यात असणारी मुलं आता रात्री आणि संध्याकाळी किंवा लांब अंतरावर जाऊन मुलांना सांभाळून आणणं एवढं साधी गोष्ट नाही. काळोखात अशा पद्धतीने हा उपक्रम मी माझ्या पालकांना विश्वासात घेतलं आणि पालकांना सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलं. आणि मग 5 वाजता शाळा सुटल्यानंतर मुलांना सांगितलं 7-6:30 वाजेपर्यंत तुम्ही शाळेकडे जमायचे. 6:30 नंतर आमची सहल चालली डोंगर टेकडीवर. तिथून आम्हाला ते शरदाचं चांदणं अनुभवायचं होतं, पौर्णिमेचा चंद्र पाहायचा होता. आणि खरोखर ही सहल त्या ठिकाणी गेली. 1-2 किलोमीटर अंतरावर पालक होते आणि अक्षरशः प्रथमतःच लहान लहान 1ली, 2री पासून ते 7वी पर्यंतची मुलं, छोटी मुलं पहिल्यांदाच काळोखातून बाहेर पडत होती आणि त्यांना ते नाविन्यपूर्ण होतं. मुलं आली, डोंगराच्या टेकडीवर विसावली, तिथून ती दृश्य सगळं काळोखातून पाहत होती, चांदणं पाहत होती, चांदणं अनुभवत होती. आणि अशा याच्यातून वटवाघळांचे थवे अक्षरशः आकाशातून चाललेले होते. पक्ष्यांचे रात पक्ष्यांचे थवे आकाशातून जात होते. आणि एकाएकी मोराच्या केकांण्याचा आवाज आला. त्यावेळी मी म्हटलं, बाळांनो, हा आवाज तुम्ही ऐकला का? हा भूताचा आवाज आहे, असा मी उद्गार काढल्यानंतर त्यावेळी पसरलेली शांतता आजही मला सांगून जाते की मुलांना खूप भ्याली मुलं. आणि त्यावेळी थोड्या वेळ सांगितलं, हा आवाज कसला होता सांगा आधी. त्यावेळी एक थोडी मोठी मुलं होती, ती म्हणाली मोराचा आवाज आहे. आणि मग सांगितलं, डोंगरदरीतल्या मोरांचा आवाज केकारवतो पाहिल्यानंतर मुलांना खूप हे वाटलं. मला सांगण्याचा माझा हेतू काय की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पौर्णिमा, अमावस्या, बाहेर जाऊ नका असे काही संस्कार आहेत, अंधश्रद्धा आहेत. मनाला वाटेल त्यावेळी आपण भटकलं पाहिजे. कुठली पौर्णिमा, अमावस्या अशा अंधश्रद्धा ज्या आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, त्या काढून टाकल्या पाहिजे. हा त्या पाठिंबाचा माझा हेतू आहे. अतिशय प्रभावशाली असा तो उपक्रम मी विद्यार्थ्याशी पालकाच्या सानिध्यातून या ठिकाणी हे केलेलं आहे. पालकांनी सुद्धा त्या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे. कार्यानुभव वर्कशॉप. कार्यानुभव खूप महत्वाचा आहे. प्रत्यक्ष कार्य करताना मिळणारा अनुभव. शिक्षण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ज्ञानाची निर्मिती कृतीतून ज्ञानाची निर्मिती होत असते. ज्ञानातून कधी कृतीची निर्मिती होत नसते. आणि त्यामुळं या कार्य करत राहत असताना हा कार्यानुभव खूप महत्वाचा आणि प्रभावशाली असा विषय आहे. माझ्या शाळेमध्ये मी वर्षातून 1-2 टाईम असे वर्कशॉप भरवतो आणि विद्यार्थ्यांना भेट कार्ड बनवणे, आकाश दिवा बनवणे, कागदी वस्तू बनवणे, त्यानंतर बऱ्याचशा पताका कशा पद्धतीने करायच्या,
बरेचशा पद्धतीनं हार कसे तयार करायचे, कागदी हार, या बद्दलचे बरेचसे मी ग्रीटिंग कार्ड कसे तयार केले, थर्माकोलचं कटिंग कसं करायचं याबद्दल विद्यार्थ्यांना मी सांगतो. आणि मग लगेच त्याचं रिव्हर्शन असं येतं की दुसऱ्या दिवशी मुलं आनंदाने काही वेगवेगळ्या प्रकारचे दाखवत असतात. एकदा विद्यार्थ्यांना आपण तक्ते सुद्धा करायला लावतो. त्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की एक बीएड झालेल्या एका आईनं एका मुलगीला तक्ता करून पाठवला होता एका शाळेमध्ये. अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू आले. अक्षरशः मोहरीपासून बियापासून त्याने केलेला तो तक्ता होता. आणि तो तक्ता इतका नाविन्यपूर्ण असा होता की कसं चिकटकाम केला होता असेल. खूप प्रभावशाली असं कार्य होतं. आणि मी त्याच्या पाठीमागे गेलो आणि पाहिलं, बा तुझ्या आईनं बनवला, हो, बीएड झालेल्या होत्या. खरोखर शिक्षण क्षेत्रामध्ये खूप अशी काही अजूनही कमतरता अशी असणारी लोक आहेत. खूप कमतरता आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि प्रभावी असणारी लोक काही प्रभावाच्या बाहेर आहेत. खरी गरज आहे शिक्षण क्षेत्रामध्ये अशा उपक्रमशील चांगल्या लोकांची, जी लोक ह्या आपलं समर्पक भावनेने या कार्यासाठी उतरतील. खरोखर मला आनंद वाटतो त्या तक्त्यात आजही अशा पद्धतीनं. तर विद्यार्थ्यांना ह्या स्वनिर्मितीचा खूप आनंद मिळतो, हे महत्वाचं सांगण्यात हरकत नाही. कार्यानुभवातून विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळतो आणि सर्व विद्यार्थ्याशी टच असणारा असा हा विषय आहे. गीत मंच हा सुद्धा एक प्रभावशाली असा उपक्रम आहे. या उपक्रमामधून विद्यार्थ्याची भाषा शैली म्हणा, गीतांचं पाठन होतं. आज माझे अनेक 200-250 विद्यार्थी गीत गाणी पाठांतर मुलांना आहे. इंग्लिश ड्रामा, किटोडे धनगरवाडा इंग्रजी, मी स्वतः इंग्रजीचा पदवीधर असल्यामुळं मला खूप इंग्रजीची आस्था आहे. परंतु आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजी प्रभावी असलं पाहिजे. यासाठी मी धनगरवाड्यावर बरेचसे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी ड्रामा, तर इंग्लिश ड्रामा यामध्ये हॅरी द हॉरिबल, द स्काय इज फॉलिंग, अ लिटल रेड हेन, बेस्ट पर्सन, माउस अँड द कॅप, हेअर अँड टॉर्टर्स यासारखे ड्रामा माझे विद्यार्थी साजरे करतात. माझे शाळेमध्ये आल्यानंतर बरीचशी मुलं पाहुण्यांचे स्वागत गीत म्हणून करत होते, काही वेळा भाषण सादर करून म्हणत होते. मी मुलांना म्हणायचं, आता गीतं वगैरे काही अंशी बंद करूया, आता आपण अशा इंग्लिश ड्रामा म्हणा आणि काहीतरी नाविन्यपूर्ण हे करता येईल. 1-2 दिवसामध्ये मुलांनी माझी ड्रामा पाठ केली. इंग्रजीची भीती अनायाशी दूर करण्यासाठी हे उपयोगी पडतात. मुलांनी केलेली फळ्याशी दोस्ती असेल, फळा हा माझा प्राण आहे. खरोखर एकही दिवस माझ्या फळ्यावर मी लेखन केलं आणि असं संदेश होता किंवा सुविचार होता असं कधी होत नाही. त्यासाठी मी वेळ काढतो. सुट्टी दुपारची वेळ असेल किंवा शाळेच्या वेळेच्या पूर्वीचा वेळ असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल, कुठलाही सणाची शुभेच्छा असतील किंवा काही कधी फळ्यावर मी करत नाही. विद्यार्थ्यांना स्वतः फळ्याशी दोस्ती करायला लावली पाहिजे, फळ्यावरचे मेसेज वाचायला लावले पाहिजे. तर खरोखर या ठिकाणी विद्यार्थ्यांना फळ्याशी दोस्ती केल्यानंतर खूप ज्ञानामध्ये त्यांच्या भर पडते आणि ही खूप महत्वाची बाब आहे. मी माझं शस्त्र म्हणजे थोडक्यात माझा हस्ताक्षर आहे किंवा पालक लेखन आहे. मी लिहिलेले फळे वाचण्यासाठी ग्रामर सुद्धा फळ्यावर जवळ येतात आणि मेसेज वाचतात आणि मग त्यांना समजतं की उद्या अमुक सण आहे, त्याची या ठिकाणी शुभेच्छा सरांनी दिलेल्या आहे. त्या सणाबाबतचं महत्त्व, त्यानंतर एखाद्या जनरल नॉलेज बाबतचं महत्त्व या ठिकाणी मी फळ्यावर अधोरेखित करतो आणि विद्यार्थ्यांची अप्रत्यक्षपणे फळ्याशी मैत्री होऊन जाते. प्रश्न मंजुषा असतील, पाढे पाठांतर असेल, तापमान दैनंदिन नोंद होईल. आज तापमापी लावलेली आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या डायरीमध्ये नोंदवहीमध्ये तापमान नोंद करायचं. 1 महिन्यानंतर त्या किती डिग्री सेल्सिअस आहे त्याची सरासरी काढायची आणि त्या महिन्याचं तापमान हे होतं. एखादं एक ठराविक वेळ 11 वाजता, ऍक्च्युअली दिवसभरात 1-2-3 तासानं मोजलं पाहिजे, पण तो एवढा आपल्याला वेळ नसतो आणि त्यामुळे त्यातून विद्यार्थ्यांना तापमान नोंदवही तापमानाबाबतची दिशा समजू शकते की तापमान म्हणजे दुसरं काही नाही, वातावरणातला बदल आहे. आज 25 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, आज 27 डिग्री सेल्सिअस आहे, आज 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, आज 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, थंडी आहे. याबाबतची जाणीव होऊ शकते आणि शास्त्र शुद्धता येऊ शकते विद्यार्थ्यांची. विद्यार्थ्यांचे वाचनाला खूप महत्वाचं आहे. खरोखर या ठिकाणी महिला भिशी मार्फत मला माझ्या शाळेला हजारो रुपयाची पुस्तकं दिली गेलेली आहेत. ही आहेत माझ्या शाळेमध्ये असणारी पुस्तकं असतील किंवा या ठिकाणी बऱ्याचशा मान्यवरांनी माझ्या शाळेला पुस्तकं दिलेली आहेत. खरोखर मला अभिमान वाटतो. आज ही विद्यार्थी केव्हा शाळेत गेल्यानंतर गुरुजी माझं पुस्तक वाचून झालं, दुसरं मला द्या. खूप अभिमान वाटतो. जनरल नॉलेजची मुलं ही पुस्तक वाचताना किंवा या अवांतर पुस्तक वाचताना, कादंबऱ्या वाचताना खूप आनंद वाटतोय. वाचनालयातली पुस्तके वाचण्यासाठी असतात, संख्या मोजण्यासाठी किंवा असे धूळखाईत पडण्यासाठी नसतात. ही एकदा जाणीव जागृत झाली की आपोआप हा उपक्रम प्रभावशाली राबवू शकतो.
वाढदिवस असतील, वाढदिवस हा खूप प्रोत्साहनात्मक, विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन पेन, बक्षीस, पुष्पगुच्छ किंवा विद्यार्थ्यांसमोर साजरा केल्यानंतर खूप आनंद वाटतो. क्षेत्रभेटी असतील, खरोखर या ठिकाणी मला पालकमंत्र्याच्या मार्फत एका क्षेत्रभेटीसाठी प्रजासत्ताक दिनासाठी माझ्या शाळेला पाचारण केलं गेलं होतं. 2-3 दिवस जिल्हाधिकारी साहेब असतील, शिवसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रजासत्ताक दिन मला साजरा करण्याचा योग मिळाला. माझ्या वाड्या वस्त्या मुलांनी खूप त्यावेळी समाधान अनुभवलं हा आहे. परंतु आपण सुद्धा राबवताना क्षेत्रभेटी हा काहीतरी ध्येय आपला असलं पाहिजे. किल्ल्याला भेट देताना आपला काहीतरी ध्येय असला पाहिजे. त्या किल्ल्याची निर्मिती असेल, त्याचा इतिहास असेल, हा महत्वाचा आहे. फक्त गेला आणि पाहून आला असं होता कामा नये. त्यानंतर बौद्धिक स्पर्धा आपल्या शाळेमध्ये खूप महत्वाची. शारीरिक स्पर्धा वर्षभर आम्ही राबवत असतो. त्यानंतर योग वर्ग. आता महत्वाचा हा उपक्रम मी सध्या माझ्या हातामध्ये घेतलेला आहे. सीड बँक. सीड बँक मीन्स वेगवेगळ्या झाडांची फळं. आपल्याला अजून झाडांची नावं आपल्याला माहिती नाही, परंतु बी किंवा ते झाड याविषयी आपल्याला डिटेल माहिती असली पाहिजे. आणि म्हणून आता बहुतांशी हा उपक्रम मी राबवण्याचं ठरवलेला आहे. थोडाफार अंशी राबवत आहे. हे महत्वाचं आहे. खरोखर एखादी गोष्ट आपण वेगळ्या पद्धतीनं केली, सगळं उपलब्ध आहे. माननीय रणजितसिंह डिसले गुरुजींनी QR कोडची निर्मिती शिक्षण विभागामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं महाराष्ट्र शासनाला. खूप प्रभावशाली असं कार्य आहे. त्यांना खरोखर ग्लोबल पुरस्कार मिळाला इंटरनॅशनल लेवलचा. तर QR कोड मीन्स क्विक रिस्पॉन्स कोड. याची निर्मिती ऍक्च्युली 1994 साली झालेली आहे. मार्केटमध्ये, बाजारमध्ये याचा उपयोग केला जात होता, परंतु डिसले गुरुजींनी मात्र त्याचा शिक्षणामध्ये वापर केला. म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट आहे की तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा, जे तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल, खूप हे करून दिलं जाईल. खरोखर हे करत असताना आपल्याला पाहता येते की हे सगळे उपक्रम असताना समाज खूप आपल्याला प्रोत्साहन देत असतो. अधिकारी आपल्याला प्रोत्साहन देत असतात. अधिकारी ज्यावेळी अशा पद्धतीने उपक्रम पाहतात त्यांना त्यावेळी आपल्या शिक्षकाविषयी सुद्धा अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना तरी खूप आपल्या गुरुजींच्या विषयी अभिमान वाटू लागतो. तर खरोखर इमानदारीने काम करणाऱ्या शिक्षकांना काय मिळतं? सर्व काही मिळतं असं माझं मत आहे. विद्यार्थ्याच्याकडून प्रेम मिळतं, समाजाकडून मान मिळतो, सहकार्याकडून सन्मान मिळतो, वरिष्ठाकडून शाबासकी मिळते, घरच्याकडून सुख मिळतं आणि स्वतःपासून समाधान मिळतं. आणि प्रामाणिक कार्य करणाऱ्याला करत राहिल्यास विधाता आपल्या कार्याची दखल घेत असतो. हे सर्वात महत्वाचं आहे. आता शिक्षणाच्या बदलच्या स्वरूपाविषयी सुद्धा या ठिकाणी मला विषय दिलेला आहे. तर खूप पाहिल्यानंतर आपल्याला समजून जातात नवीन शैक्षणिक धोरणं आलेली आहे. तर ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाहिलेलं आहे आपली एक राष्ट्राची एक पॉलिसी आहे. आणि या पॉलिसी म्हणजे राष्ट्राच्या गरजा, लोकांच्या गरजा ह्या विचार. राष्ट्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून देश म्हणजे या देशातील लोक, माणसं. आणि देशप्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, या देशातील लोकांना, माणसांना केलेला मदतीचा हात पुढे, हे खरं देशप्रेम आहे. आणि अशा ह्या नॅशनल पॉलिसीच्या मधून जाणवत असतं की राष्ट्राची गरज काय आहे. आणि मग ती उतरते NCF मध्ये उतरते, SCF मध्ये उतरते. NCF म्हणजे नॅशनल फॉर्म्युला ऑफ फ्रेमवर्क. त्यानंतर SCF मध्ये उतरते. त्यानंतर त्याचे प्रतिबिंब अभ्यासक्रमामध्ये, करिक्युलममध्ये उतरते. करिक्युलमचं प्रतिबिंब पाठ्यपुस्तकामध्ये उतरतं. आणि पाठ्यपुस्तकाचं सिलेबस असेल पाठ्यक्रमामध्ये असेल पाठ्यपुस्तकामध्ये उतरतं. आणि पाठ्यपुस्तकानंतर येतात गोष्टी त्या म्हणजे सपोर्ट मटेरियल्स. मी त्याच्यामध्ये टीचिंग मेथड्स असतील, टीचिंग एड्स असतील, टीचिंग टेक्निक्स असतील, विविध साधनं आहेत, वेगवेगळ्या चाचण्या असतील, याच्यामध्ये होतं. आणि सर्वात शेवटी आता नवीन 2016-17 पासून पाहिलेलं आहे केंद्र शासनानं HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टरमार्फत, मनुष्यबळ मंत्रालयामार्फत खूप शिक्षणामध्ये आता आमूलाग्र बदल होत आहे. खरोखर आता अंगणवाडी सुद्धा प्राथमिक शाळांना जोडण्याचं कार्य आता जूनपासून होत आहे. काही अंशी पाहतो आम्ही की पहिली ते दुसरीचे वर्ग अंगणवाडीला जोडायचा असा विचार चालू होता, परंतु आता उलटा प्रवाह आहे की परवाशीच माहिती आमच्याकडून घेतली की अंगणवाडी सुद्धा प्राथमिक शाळा जोडायचा, अंगणवाडीचा दर्जा हा थोडा सुधारला पाहिजे, हा त्या पाठिंबाचा हेतू आहे. तर अशी वेगवेगळी धोरणं ही बदलत असतात. आणि त्यात ह्या सर्वात विचार जर पाहिला तर सर्वात शेवटी जे येतात त्या लर्निंग आउटकम्स. मी माप उपक्रम 350 उपक्रम राबवलेले आहे.
फक्त मनोरंजन किंवा वेळ खाऊपणा असे जर असेल तर त्याचा उपयोग नाही. त्याच्या लर्निंग आउटकम्स हा सर्वात महत्वाचा बेसमेंट आहे. त्या अध्ययन निष्पत्ती जे आहेत त्या अध्ययन निष्पत्तीतून काय प्राप्त झालेले आहे हे पाहण्यासाठी आता राष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही अंश येत आहेत. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे याच्या मार्फत आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रावीण्य संपादन चाचण्या आता येत आहे आणि तो बदलच ह्या थोडक्यात आहे. मग तो 5वीला असेल, 8वीला असेल, 11वीला असेल, असे बरेचसे धोरणं आता बदल केले आहेत. खूप 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 आता शिक्षणामध्ये बदल होतो आहे. आता आपण पाहिलेलं आहे की कोरोनामध्ये सगळे कॉलेज, हायस्कूल, शाळा, महाविद्यालय, ऑफिस बंद आहेत, तरी पण काम चालू आहे. कशामार्फत? तर या गुगल मीट, ऑनलाईन मार्फत. आता सध्या सांगण्याची गोष्ट आहे की या विद्यार्थ्यांना सुद्धा मी की या टेक्नोशिवमध्ये आपण आता प्रबळ असलं पाहिजे, प्राबल्य मिळवलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण आता मी तुमच्याशी संवाद साधू शकतो. आता हे माध्यमांच्या मार्फत आपण संवाद साधू शकतो. याच्यातील बऱ्याचशा गोष्टी आहेत. माध्यम ह्या फक्त माध्यमाचा फक्त संवाद साधण्यासाठी उपयोग नाही, हे सर्व ज्ञानाचं भांडार आहे. तुमचा हस्ताक्षर सुधारायचा असेल तर तुम्ही याचा उपयोग करा. यूट्यूबचा वापर करा, यूट्यूबचा वापर करा, फेसबुकचा वापर करा, त्यानंतर व्हॉट्सअपचा उपयोग करा. अक्षरशः बरेचसे उपक्रम तुम्हाला हस्ताक्षर शोधायचे दिसतील. कार्यानुभवचे तुम्हाला एखादा उपक्रम राबवायचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला सर्व काही ज्ञानाची कवाड खुले आहे. फक्त घेणारा पाहिजे त्यातलं योग्य आहे. आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण वेळ वाया घालवत असतो. तो वाया न घालता आपला अचिव्हमेंट काय आहे, आपल्याला साध्य काय करायचं आहे तेवढी गोष्टी ठेवून त्याप्रमाणे जर प्रयत्न केला तर या गोष्टी शक्य आहेत. खरोखर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना सरांनी या ठिकाणी माझ्याने काही म्हटलंय की शिक्षकाच्या भूमिका सुद्धा थोडक्यात जरा सांगा. तर स्वतःपेक्षा आपण आपल्या कार्याला महत्व दिलं पाहिजे. हे डॉक्टर राधाकृष्णन यांनी सांगितलेलं आहे. आपण आपल्या कार्याला जर महत्व दिलं की खूप मोठी व्यक्ती मोठे होऊन जातात. आपण स्वतःलाच खूप महत्व देतो आणि आपलं कार्य दुर्लक्षित राहण्याचा प्रयत्न असतो. तसं होता कामा नये. तर शिक्षकाच्या बदलाच्या बाबतच्या सांगितलेल्या भूमिका आता खूप आहेत. आता फक्त शिकवणं आणि हा बाबी नाही. टीचर ॲज अ फॅसिलिटेटर्स, टीचर ॲज अ रिसोर्स पर्सन, टीचर ॲज अ मॅनेजर, टीचर ॲज अ सायंटिस्ट, टीचर ॲज अ एज्युकेनिस्ट, टीचर ॲज अ डिरेक्टर्स, टीचर ॲज अ कम्युनिकेटिव्ह, अशा बऱ्याचशा भूमिका शिक्षकाला आता करायच्या आहेत. टीचर ॲज अ गाईड, तर बऱ्याचशा भूमिका आहेत. मात्र हे सर्व करत असताना मला माहिती आहे की खरोखर या ठिकाणी तुम्ही BEdला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. खूप नशिबवान तुम्ही आहात. सगळं व्यवस्थापन, संवाद साधण्याचं कौशल्य तुम्ही या कोर्समध्ये शिकणार आहात. त्यामुळं हजारो लोक जरी असेल, लाखो विद्यार्थी लोक असतील तर तुम्ही संवाद साधू शकता. आपले मत या तुम्ही साध्य करू शकता, सादरीकरण करू शकता, विचार मांडू शकता. हे तुम्हाला ह्या कोर्सनं दिलेलं फलित आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप नशिबवान आहात. तर खरोखर हे सर्व करत असताना विद्यार्थ्याच्या बाबतीत शिक्षकांना स्वतः बाबतीत बदल करत असताना अध्ययनाच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी आपण हे केल्या पाहिजेत. टीचर ॲज अ डिझायनर, रचनाकार असला पाहिजे. टीचर अभिकल्पक असला पाहिजे. आणि मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलंय टीचर ॲज अ रायटर ऑर लिटरेचर, लेखक असला पाहिजे. लक्षात ठेवा, शिक्षक ऑथर. तर त्याच्याकडे लेखनाची कला असली पाहिजे. त्यांना आपले मत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरोखर शिक्षणाचं क्षेत्र एकदा जर बिघडलं तर दुरुस्त करणं एवढं सोपं नाही आहे. एक वेळ इमारत दुरुस्त करता येतील, पडलेला पूल दुरुस्त करता येतील. म्हणून दक्षिण आफ्रिकेतील एका विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला लावलेलं एक विधान आहे. एखाद्या देशाला जर नष्ट करायचं असेल, त्यासाठी अणुबॉम्ब किंवा क्षेपणास्त्र डागण्याची आवश्यकता नाही. केवळ शिक्षणाचा दर्जा खालवण्याची व्यवस्था केली आणि मुलांना कॉपी करण्याची मोकळीकता दिली की सर्व काही शक्य आहे. अशा शिक्षण व्यवस्थेतून, अशा शिक्षण पद्धतीतून तयार झालेल्या डॉक्टरांच्या हातातून रुग्ण वाचू शकणार नाही. अशा अभियंत्यांनी बांधलेल्या इमारती टिकणार नाही, त्या कोसळतील. अशा शिक्षण पद्धतीतून तयार झालेले अकाउंटंट किंवा अर्थशास्त्री देशाच्या पैशाची नासाडी करतील. अशा देशातील धार्मिक प्रवचनकार मानवतेची हत्या करतील. या देशात तयार झालेल्या अशा न्यायाधीशाकडून न्याय मिळणार नाही आणि शिक्षण व्यवस्था कोलमडली की राष्ट्र कोलमडेल. आणि खरोखर
हे या ठिकाणी मी सांगतो आहे की या शिक्षणामध्ये खूप आपल्याला संधी आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा काय मला सांगता येईल, काय करता येईल, तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही बीएडला आलाय म्हणजे शिक्षकच असे काही अंशी हे करू नका. खूप विस्तारित असं क्षेत्र आहे. तुम्ही MPSCचा अभ्यास करा, UPSCचा अभ्यास करा, विद्या प्राधिकरणासारख्या ठिकाणी तुम्ही कार्य करू शकता. त्यानंतर SCERT ठिकाणी असेल, MCERT असेल किंवा MPSP ठिकाणी असतील किंवा शिक्षण क्षेत्रात शिक्षण अधिकारी असेल, विस्तार अधिकारी असतील, अशा परीक्षा सुद्धा तुम्ही द्या. शिक्षण तज्ञ म्हणून भूमिका बजावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. खूप वाव आहे, खूप संधी आहेत. आपण फक्त शिक्षक तरी 100% होणार तुम्ही, पण इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला वाव आहे. ॲज अ काउन्सिलेटर्स म्हणून तुम्ही काम करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी, आणि ते कार्य मात्र प्रभावी असेल. एखाद्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी जा, शिक्षण क्षेत्र सोडून सुद्धा असेल, त्या ठिकाणी BEd झालेला किंवा DEd झालेला, MAd झालेली व्यक्ती यशस्वी झालेली असेल, त्याचं सार्थक कुठं असेल, येथील अभ्यासक्रमामध्ये आहे, तेथील प्राध्यापक मंडळीने राबवून घेतलेल्या त्या कौशल्यामध्ये आहे, आणि सहज ती गोष्ट साध्य होऊ शकते. आणि मॅनेजमेंट काय असावं हे BEdच्या मुलांना चांगली समजते, आणि समाजामध्ये याच गोष्टींची गरज आहे. एखादा कार्यक्रम दिवसभराचं व्यवस्थापन तो शिक्षक, अक्षरशः माझ्या शाळेमध्ये 2च आम्ही शिक्षक आहोत. आता माझ्या एका शिक्षकाची बदली, मी आता एकटा शिक्षक आहे, परंतु मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो, कोरोनामध्ये सुद्धा माझी शाळा बऱ्याच वर्षी चालू होती. मी विद्यार्थ्यांना अजिबात कधी हे केलेलं नाही, परंतु त्याचं मॅनेजमेंट लावलं होतं, आणि आज माझ्या विद्यार्थ्यांना या वर्ष वाया अजिबात गेलं नाही विद्यार्थ्यांचं, हे मी अभिमानानं सांगतो. खरोखर या ठिकाणी BEdच्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की आपल्याला काही वेळा संधी अशा चालून येतात, काही वेळा संधीचा दरवाजा बंद होता, तर तो संधीचा दरवाजा बंद झालेल्या दरवाजाकडे तुम्ही पाहत राहू नका. When the door of happiness close, another open, but often we look so long at the closed door that we do not see the one which has been opened for us. हे हेलन केलर यांचं वाक्य आहे की आपल्या संधीचा दरवाजा बंद झालेला, आपण बंद राहिलेल्या दरवाजाकडे पाहत राहतो, आणि खुला राहिलेला दरवाजा संधीचा पाहायचाच राहून जातो. तर असं करू नका. तर बंद राहिलेल्या दरवाजाकडेच निवड पाहू नका, दुसरी संधीचे दरवाजा स्वतः ओपन करा, हे करा, खुले असलेल्या दरवाजाकडे तुम्ही पहा. खूप त्याच्यातून तुम्हाला सार्थकता मिळेल आणि तुमचं कार्य यशस्वी होऊन जाईल. खूप नामांकित अशा पद्धतीची शिक्षकांचं भांडवल काय तर विद्यार्थी आहे. खूप चांगल्या पदावर तुम्ही अशी विराजमान झाले जर प्रशिक्षणात पाहायला मिळालं, तर याच्यासारखा आनंद दुसरा तिसरा कोणताही नाही. आपले विद्यार्थ्यांचं यश खूप महत्वाचं आहे, आणि ते आम्हा शिक्षकांना खूप महत्वाचं असतं. मी शेवटी एक संदेश सुद्धा तुम्हाला देईन की आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्याने ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असे म्हणून रडू नका. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ. आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी एकट्याने ते फुलवत राहा. खरोखर या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये काही गोष्टी या विषयाला स्पर्श करतो आहे, आणि या ठिकाणी खरोखर माझ्या काही सर्वसामान्य शिक्षकाला दिनकरराव शिंदे कॉलेज या ठिकाणी एक वक्ता म्हणून बोलवलं. पहिल्यांदा सरांना कॉलेजला या ठिकाणी मी धन्यता देतो की माझ्या एका सर्वसामान्य शिक्षकाला या ठिकाणी बोलवलं. खूप मला आनंद आहे. कॉलेजचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहे हे मी या ठिकाणी अभिप्रेत करतो. या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना संवाद साधायचा असेल तर खरोखर मी विनंती करतो. परवा सुद्धा मी गारगोटीच्या आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. शैक्षणिक साधनाविषयी असं ते मार्गदर्शन होतं, आणि त्या खरोखर सांगायचं अक्षरशः मार्गदर्शन संपल्यानंतर मी पाहिलं तर त्या ठिकाणी एक विद्यार्थी म्हणाला, मला सर बोलायचं आहे.
खूप मला आनंद वाटला. बोल म्हटलं बाळ. आणि त्यांना आपले विचार खूप शैक्षणिक साधनाविषयी सांगितलं होतं. त्यांनी खूप सुंदर असं शैक्षणिक साधन तयार केलं गेलं होतं आणि मला खूप आनंद वाटला त्याबाबत. तर खरोखर या ठिकाणी मी तुम्हा विद्यार्थ्यांना सरांना सुद्धा मी विनंती करतो की या ठिकाणी आपण सुद्धा आपलं या ठिकाणी संवाद साधावा अशी मी विनंती करतो. हा हा तर आपण आभाराच्या कार्यक्रमापूर्वी काही जणांचे काही जर प्रश्न असतील तर ते सरांना तुम्ही विचारायला हरकत नाहीत. तर एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण 2-3 प्रश्न घेणार आहोत आणि मग आभाराचा कार्यक्रम करू. ज्याला प्रश्न विचारायचे त्याने आपलं नाव सांगायचं आणि पटकन प्रश्न विचारायचा. हॅलो हॅलो. हा सर, मी स्नेहल चव्हाण बोलते. हा नमस्ते, बोला. नमस्ते सर. माझा प्रश्न आहे की तुम्ही हे जे विविध उपक्रम राबवले आहेत तर त्या उपक्रम राबवण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? ठीक. कसं आहे, क्रिएटिव्ह पर्सन मस्ट नॉट ओनली एंटरटेन बट अ बिल्ट अ व्हॅल्यू. खरोखर हे समाजात जाता जाताना काही गोष्टी आपल्याला पाहता येतात. एखाद्या शाळेला आपण भेट दिल्यानंतर आपल्याला समजू शकतं की हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवू शकतो का. खरोखर आपले आई वडील, आपली मुलं, घरातील मुलं किंवा शाळेतील विद्यार्थी हेच बऱ्याचशा गोष्टीला कारणीभूत असतात. आपण पाहिलं मी तर बरेचसे उपक्रम या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, चांदण्या रात्रीची सहल असेल किंवा या ठिकाणी फिलेटली असेल किंवा बौद्धिक शारीरिक स्पर्धा असतील, तर हे उपक्रम राबवत असताना त्याच्या पाठीमागचा माझा हेतू एकच आहे, काय करता येईल. आपल्या शिक्षकाशी संवाद सुद्धा साधावा लागतो. आता खरं सांगायचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला असे पाहता येतात, ऐकता येतात आणि मग त्याच्यामध्ये आणखी आपण वेगळी भर टाकून हे करत असतो की एखादा जो प्रभावशाली असं एखादा कार्य झालेली व्यक्ती काही वेगळं कार्य केलं असं नाही, मात्र तिने वेगळ्या पद्धतीने ते कार्य केलेलं असतं. काही वेगळा शोध लावला असं कधी होत नाही. तर ते कार्य ती वेगळ्या पद्धतीने केलेलं असतं आणि त्यामुळं ती व्यक्ती त्या ठिकाणी यशस्वी ठरते. एखादा जिल्हाधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील, त्यांनी काय खूप वेगळं केलेलं असं नाही. अक्षरशः 2000 साली प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी इंग्रजी शिक्षणाचा समाविष्ट केला. हा एक उपक्रम म्हणा शिक्षण क्षेत्राचा. तत्पूर्वी त्याच्या अगोदर सुद्धा प्रयत्न झाले होते, परंतु त्या व्यक्तीला समजलं की ग्रामीण भागामध्ये इंग्रजी खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी पहिलीपासून इंग्रजी हे केलेली आहे. तसे असे मला सांगायचं मॅडम काय की आपल्याला काही जाता जाता काही गोष्टी पाहता येतात आणि त्याच्यातून असं प्रेरणा मिळते. आणि काही उपक्रमशील शिक्षक असतात, काही आपली मुलं सुद्धा असतात आणि पाठ्यपुस्तक किंवा अभ्यासक्रम असेल किंवा वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत किंवा हे इंटरनेट माध्यम आहे, याच्यातून आपल्याला समजू शकते की आपल्या शाळेमध्ये आपण हे उपक्रम राबवले पाहिजे. पुढे सांगा, बोला. थँक्यू सर. हा, वेलकम. हॅलो सर, नमस्कार. हा नमस्ते. हा सर, मी सचिन गामडे बोलतोय सर. हा नमस्ते सर. हा नमस्ते सर. ज्या शाळेमध्ये तुम्ही आहात तिथं त्या शाळेमध्ये तुम्हाला आरोग्याबद्दलच्या समस्या तुम्ही कशा मॅनेज केल्या सर? बरोबर, ठीक आहे सर. तर खरोखर खूप मोठी अडचण आरोग्याची आहे. खूप चांगला प्रश्न केला तुम्ही. अक्षरशः मी एक दिवस एक मनोरंजनाचे खेळ मुलांना घ्यायचे असं नियोजन केलं आणि केल्यानंतर फक्त तो काय होता की डोळ्याला पट्टी बांधून मडके फोडणे. वेगवेगळे मनोरंजन खेळत असताना धनगरवाड्यावर अशा प्रकारचा खेळ घेत असताना आता विद्यार्थ्यांना जर डोळ्याला पट्टी बांधायला लावली तर ती पट्टी लूज होईल आणि माझा खेळ यशस्वी होणार नाही. म्हणून मी स्वतः सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधत होतो. त्यावेळी पट्टी बांधत असताना त्या शाळेमध्ये असणारा टॉवेल त्यावेळी मी वापरत होतो आणि पट्टी बांधत असताना मला समजलं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये उवा होत्या, त्या दिसत होत्या उवा. मुली असतील किंवा मुलं असतील, कारण तिथलं वातावरणच तसं आहे, दमट वातावरण आहे. 4 महिने अक्षरशः पाऊस कोसळायला लागला की सगळे प्राणी पशु पक्षी असे बेजार होऊन जातात आणि त्या ठिकाणी माणसांच्या सुद्धा अंगावर या कांटा असतील, ओवा असतील, पिसवा असतील हे घर करतात. आणि त्यावेळी पाहिल्यानंतर मला समजलं आणि मग मी डेटॉल सारखे त्यानंतर लाईफ बॉय सारखे साबण माझ्या शिक्षक मित्रांनी सुद्धा काही अंश केलेले आहेत. त्यानंतर आता बऱ्याचशा आरोग्याच्या सुविधा आलेल्या आहेत. आशा वर्कर्स असतील किंवा आपल्या नर्स असतील, विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी असेल, यामार्फत खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य होत आहेत. खरोखर मला या ठिकाणी
सागर मोरे सरांचा मला उल्लेख करावा लागेल, आपले कौलग्याचे. तर त्यांनी सागर पवार, सागर मोरे म्हटलं, त्यांनी फर्स्ट एड बॉक्स माझ्या शाळेमध्ये एवढा दिला आपल्या वाढदिवशी. त्याच्यामध्ये जंताच्या गोळ्या होत्या, तापावरच्या गोळ्या होत्या, बऱ्याचशा डेटॉल्स होती, त्यानंतर वेगवेगळ्या काय दुखावते, डोकेदुखी असतील, आणि मला ते काय तर प्रत्येक घरामध्ये त्यांनी काही बाम दिले. ते बाम ते आपल्या पालक सुद्धा वापरू शकतात. अशा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा सर मी उपयोग करून घेतलेला आहे. नमस्कार सर, मी पल्लवी कुंभार बोलते. हा नमस्ते. हा थँक्यू सर, तुम्ही एवढी छान माहिती सांगितलीत. पण मला सर विद्यार्थी पालक आणि समाजाकडून तुम्ही जेवढं शैक्षणिक कार्य केलेलं आहे आणि उपक्रम राबवलेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाल्या हे जाणून घ्यायला आवडेल सर. ठीक आहे. कसं आहे, अक्षरशः खूप चांगल्या प्रतिक्रिया असतात. आपण म्हणतो की हे एवढं हे काय नाही. मग सुद्धा उमा सुतार म्हणजे आपल्या भारती सुतार मॅडम सुद्धा म्हणाल्या तर उपेक्षित राहिलेले आहे पुरस्कार. तर पुरस्कार किंवा ह्या गोष्टी जर पाहिल्या, त्यांना म्हटलं, त्यांनी चांगलं आपलं मत व्यक्त केलं, खूप मला आनंद वाटला त्याच्या बोलण्यामध्ये. परंतु ही पुरस्कार वगैरे काय आहे, ही आभूषण आहेत, ती काय त्या माणसाची ओळख नाही, लक्षात ठेवा. परंतु हे उपक्रम राबवत असताना खूप चांगल्या पद्धतीनं समाज आपल्याला प्रोत्साहित करत असतो. अक्षरशः माझ्या शाळेमध्ये आपल्या भारती मॅडम आल्या, त्या अनेक रिटायर्ड शिक्षक घेऊन माझ्या शाळेमध्ये आले. त्यानंतर बरेचसे पालक आले. अशा काही बिचारे पालक वारल्यानंतर, मुलं उघड्यावर पडल्यानंतर त्या मुलांना सुद्धा त्यांनी मदत केली आहे. माननीय गंगूबाई पनाळकर मॅडम माझ्या शाळेमध्ये आल्या. त्यांनी पाहिलं की गुरुजी रिटायर झालेले शिक्षक आहेत, की मुली सक्षमीकरण राबवलं पाहिजे. खरोखर मॅडमना मला खूप आनंद वाटला. मॅडमने माझ्या मुलीने एक सायकल दिली आणि सांगितलं की त्या गावातल्या सगळ्या मुलींनी सायकल गुरुजी चालवली पाहिजे. आणि पुढच्या ज्यावेळी कार्यक्रमामध्ये आल्या, त्यावेळी अक्षरशः सगळ्या मुली शाळेतल्या माझ्या सायकल चालवत होत्या. समाज खूप आपल्या डोक्यावर उचलून घेतोय. शिक्षकाचं महत्व अजून कमी झालेलं नाही, लक्षात ठेवा. आपण पाहतो काही गोष्टी मध्ये पाहतो आणि आपण म्हणतो आता शिक्षकाचं खूप व्हॅल्यू कमी झालेलं आहे. अजिबात नाही आहे. ह्या शिक्षकाचं व्हॅल्यू कधीही कमी होत नाही. समाजानं अजूनही त्यांना डोक्यावर घेतलेला आहे, तो कधीही त्यांना खाली ठेवणार नाही, याची मला शाश्वत आहे. हॅलो, नमस्ते. हा नमस्कार, मी रेखाताई हनुमंत पाटील बोलतो. हा तर तुमच्या कार्याला माझ्याकडून शालूट. थँक्यू. तुमच्या कार्याची मांडणी म्हणजे लहान एकदम विचार मी करू शकत नाही. माझा असं प्रश्न आहे की सर, शिक्षकाच्या बदलत्या भूमिकेबद्दल आपले मत काय असते? हा बरोबर. आता शिक्षकाच्या बदलत्या भूमिकेविषयी मी तुम्हाला सांगितलं आहे. फक्त आता शिक्षकानं मी हायस्कूलवर राहणार, मी कॉलेजवर राहणार, एवढीच भूमिका नाही करायची. त्याच ठिकाणी सुद्धा जर तुम्ही जॉईन झाला कॉलेजवर किंवा हायस्कूलवर, तर तिथं आपलं कार्य कसं प्रभावी झालं पाहिजे यासाठी काही आपल्याकडं त्याच्या पूर्वतयारी झाली असते. आणि ती पूर्वतयारी तुम्ही आता तिची स्वप्न रंगवली पाहिजे. एकाएकी त्या गोष्टी होत नाही. आणि आपण आजीवन अध्ययनार्थी राहिलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला शिकण्याची तळमळ असली पाहिजे. खरोखर मनुष्य म्हातारपणापर्यंत सुद्धा शिकत असतो. त्यांना अध्ययनार्थी राहिलं पाहिजे, त्यांना विद्यार्थी म्हणून राहिलं पाहिजे. अशा व्यक्तींच्याकडून पुढे मोठं कार्य घडत असतं. त्यानंतर त्यानं साधन व्यक्ती म्हणून कार्य केलं पाहिजे. आता कोरोनासारखा आजार आहे, यामध्ये त्यांना आपली लक्षात घ्या की समाज दुवा साधण्याचं काम, रिसोर्स पर्सन म्हणून त्यांना काम केलं पाहिजे, जाणीव जागृतीचं कार्य केलं पाहिजे. आणि हे पैलू आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी पडत असतात. संशोधक म्हणून कार्य केलं पाहिजे. संशोधनाला खूप वाव आहे. रणजित सिंह डिसले सरांचं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं आहे. शिक्षण क्षेत्रासारखं पवित्र क्षेत्र कुठलं नाही, परंतु शिक्षण शास्त्रासारखं शास्त्र म्हटल्यानंतर आपल्याला भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, त्यानंतर ओशनोग्राफी अशी काही मोजकी शास्त्र आपल्याला माहिती आहेत, धातुशास्त्र. परंतु शिक्षण शास्त्राबाबत आपण हे आहे दुर्लक्ष करतो. आणि आज आपण शिक्षण प्रवाहामध्ये असणारी लोक शिक्षण शास्त्र म्हणायला पण तयार नाही. तर मला तुम्हाला विनंती करायची आहे मॅडम, सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा, की तुम्ही शिक्षणामध्ये एखादा प्रयोग असा यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. संशोधकाची भूमिका ठेवा. अजून शिक्षण क्षेत्रामध्ये खूप प्रगतीला असा वाव आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दिग्दर्शकाची भूमिका केली पाहिजे, प्रशिक्षकाची भूमिका केली पाहिजे. आपल्याला जे जमतं ते आपण हायलाइट करायला जमलं पाहिजे. मग काही गोष्टी चुकत असतील तर त्या आपोआप पुढे सुधारत असतात. आपण कोणतीच गोष्ट करत नसलो तर आपल्या चुका समजून येत नाहीत. आणि म्हणून आताच तुम्ही कार्याला लागलं पाहिजे. आपल्या चुका
निश्चितच सुधारत आपण एक चांगला शिक्षक बनू शकेल, चांगला अधिकारी बनू शकतो, ही मला शाश्वती आहे. तर तुम्ही कोण्याळीमध्ये 9 वर्ष होता. काल माझ्या बहिणीची मुलगी बोलली तुमच्याबद्दल, फार सांगत होती ती प्रतीक्षा. हा बरोबर, थँक्यू मॅडम. मॅडम काय झालं, ओके, ते आदित्य असेल किंवा प्रतीक्षा असेल, ते माझे विद्यार्थी आहेत. मला लक्षात आलं, मला ते म्हणत होते करंबळी गाव ना तुमचं, बरोबर आहे ना? हा, मला सांगायचे आमची मावशी आहे तिथं. तर खरोखर रात्री सुद्धा मला त्याचा मेसेज आला, मावशी पण त्या सेमिनारला सर आहे, चांगली गोष्ट आहे बोललो. तर खरंच त्या अश्विनी वहिनी ज्या आहेत माझ्या शाळेवर समितीच्या सदस्य होत्या, तुमच्या बहिणाबी. खूप कोणत्याही कार्यक्रमाला त्या मॅडम असायच्या. माझ्या चांदण्या रात्रीच्या सरीला सुद्धा अश्विनी वहिनी असायच्या. आज सुद्धा मला केव्हाही 1-2 महिन्यातून अश्विनी वहिनींचा फोन असतो आणि आपण एकमेकाचे सुख दुःख असं वाटायला शिकलं की खूप सगळं होतं. त्यानंतर त्यांची मुलं सुद्धा तिन्ही मुलं खूप चांगले आहेत. मोठी मुलगी शीतल, मोठ्या मुलगीविषयी तरी अक्षरशः तालुक्यामध्ये नाव कमवलेली अशी ती मुलगी आहे शीतल. खरोखर खूप मला अभिमान आहे अश्विनी ताईंच्या विषयी. वेलकम वेलकम. हॅलो सर, छोटासा प्रश्न. हॅलो, हा नमस्ते नमस्ते, हा बोला. हॅलो सर, हा सचिन, हा बोला. मला हे माहित करून घ्यायचं होतं की तुमच्या शाळेतल्या शिस्तीचं स्वरूप कसं आहे, हे ऐकायला आवडेल मला. बरोबर आहे. तर शिस्त कशी आहे, काटीन किंवा ह्या गोष्टी शिस्त नाही आहे. स्वतः शिक्षक जर वेळ पाळायला लागला, दिलेल्या गोष्टी जर पाहायला लागला, तर विद्यार्थ्यांच्या त्या गोष्टी आपोआप येतात. विद्यार्थ्यांना फ्री ओपन माइंडेड विद्यार्थी असले पाहिजे. थोडक्यात आपल्या अडीअडचणी विद्यार्थी सांगता आला पाहिजे. शाळेमध्ये शिस्त सुद्धा अशी असली पाहिजे जिथं शिस्त म्हणजे पूर्ण अशा पद्धतीनं विद्यार्थ्या आणि शिक्षकांच्या मध्ये खूप अंतर आहे असं होता कामा नये. अक्षरशः शिक्षक असा असला पाहिजे की त्या विद्यार्थ्यांचा मित्रासारखा सुद्धा असला पाहिजे. जिथं गरज पडेल त्या ठिकाणी. माझ्या कार्यक्रमाला माझ्या शाळेमध्ये बरेचसे मान्यवर येतात आणि पाहतात 2-2, 3-3 तास विद्यार्थी असे शिस्तबद्ध बसलेले दिसतात. त्यावेळी मला विचारतात हे कसं शक्य आहे. तर त्या ठिकाणी प्रतिकूलतेने, त्या ठिकाणी त्या निसर्गानं त्यांना दिलेलं ते वरदान आहे. अक्षरशः आता या भौतिक साधनांच्या मुळे मनुष्य 1 मिनिट सुद्धा जाग्याला बसू शकत नाही. मोबाईल शिवाय 1 मिनिट राहू शकत नाही. त्यामुळे तो आस्था काय विचलित होतो. परंतु त्या निसर्गाने त्यांना दिलेली ती शिस्त बऱ्याचशा उपयोगी आहे. आणि मी माझ्या टोटली आता 27 वर्षाच्या माझ्या नोकरीमध्ये मी विद्यार्थ्यांच्याशी खूप प्रामाणिकपणे वर्तन ठेवल्यामुळे विद्यार्थी सुद्धा तशा पद्धतीने शिस्त करतात. आणि विद्यार्थी शिस्त पण जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे हे पाहतो. आणि विद्यार्थ्यांना आपलं मनोगत, विद्यार्थ्यांनी आपलं मन मोकळं केलं पाहिजे. जिथं अडचण वाटेल त्या ठिकाणी बोललं पाहिजे. ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. ओके सर. हा बोला. Hello sir, first of all sir, I hats off you. I give one hats off you, and also I am thankful for our college that they have arranged such a beautiful seminar. Sir, my question is there, what is your message for young teacher aspirants? Yes. My best message, you work always day and night. Yes, everything is most valuables. मग कोणती गोष्ट असेल, शिक्षण असेल किंवा कोणतं वर्क असेल, वर्क इज वर्शिप थोडक्यात म्हणण्याचा हेतू काय आहे. कोणतंही कार्य ते थोडक्यात काय आहे की तुमची देवपूजा आहे. आणि त्यामुळं कोणत्याही कार्यांच्याकडे जर तुम्ही केला, दुर्लक्ष करायला लागला तर ते काम तुमच्या हातातून निघण्याची शक्यता असते. आणि म्हणून मला सांगण्याची गोष्ट आहे की प्रत्येक गोष्ट तुम्ही अतिशय काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध करा. आणि काही शर्यती ह्या लांब पल्ल्याच्या असतात. आपण लंबी रेस का घोडा आपण असलं पाहिजे. एक 50 मीटर 100 मीटर धावण्याच्या शर्यती खूप अशा पद्धतीने असतात कामा नये. आपल्याला 10-15 मीटर आपल्याला चालायचं आहे. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, बट माइल्ड टू गो बिफोर आय स्लीप. रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या मताप्रमाणे आपण विचारधारा असली पाहिजे. हा हॅलो सर. ओके, थँक्यू सो मच. हा हो, वेलकम. हॅलो. हा दीपक सर बोला. हा सर, तुमचं वर्क खूप छान आहे सर, मला खूप आवडलं. कारण माझा पण भाऊ एक दुर्गम भागामध्ये शिक्षक म्हणून काम करतोय. कोणत्या गावी? मिंची बुद्रुक म्हणून गाव आहे आमच्या बुद्रुकगड तालुका.
त्यामध्ये मला सर असं जाणवलं की अजून सुद्धा काही दुर्गम भागामध्ये काही पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये लावून देत नाहीत. मग ते शाळेमध्ये गेले असता मधल्या सुट्टीमध्ये वगैरे काहीतरी कामानिमित्त त्यांना घरी बोलवून घेतात वगैरे. मग अशा अडचणीच्या वेळी आपण कोणत्या पद्धतीने तिथं काम करावं किंवा काय करावं याबद्दल थोडीशी मला माहिती हवी होती सर. ठीक आहे. आता ही अडचण तुम्ही बोलला तीच अडचण माझ्या ठिकाणी सुद्धा आहे. अक्षरशः 10-10, 15-15 गुरं असणारी कुटुंब माझ्या शाळेमध्ये आहे. आणि ती मुलं उद्या गुरुजी आज उद्या माझी जनावर राखायचे आहेत असा हे करतात. मग त्यावेळी मला खूप अडचण वाटते. अरे खूप एकतर मी एकटा शिक्षक आहे, वेळ काढून तुमच्याकडे येतो आणि एक एक दिवस जर तुम्ही वगळायला आला तर कशा पद्धतीने होईल. अक्षरशः मला आठवतं की माझ्या विद्यार्थ्यांना मी जनावरं घेऊन माझ्या शाळेच्या बाजूला बोलवतो, कारण सगळं कुराणच आहे. मग 1-4 तासात जर त्याच्यासाठी देऊ शकलो नाही तर 1-2 तास तरी मी देऊ शकतो. ठीक आहे, हा झाला त्याच्या समर्पण पाहुणा. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा मी खरं सांगतो तुम्हाला मी की खरंच काही विद्यार्थी शेतीची कामं करून शिक्षण घेणार आहेत, आऊत मारून शिक्षण घेणार आहेत, परंतु त्यांचे अनुभव विश्वही शिक्षकांच्या एवढा असतो. माझ्या शाळेतले विद्यार्थी मला काही वेळा वाटतं की माझं ज्ञान खूप कमी आहे, मी कमी ज्ञानाचा आहे असं वाटतं. माझ्या विद्यार्थ्यांचं जर ज्ञान जर पाहिलं तर कोणत्या प्रती वनस्पतींच्या औषधी वनस्पती असतील, बियांच्या विषयी, पशुपक्ष्यांच्या विषयी असतील, प्राण्यांच्या विषयी त्याची माहिती पाहिल्यानंतर आणि त्या गोष्टी असं होतात. तर खरोखर अशा या विद्यार्थ्यांच्यासाठी जिथं विद्यार्थ्यांच्या काही अडचणी आहेत त्या शिक्षकांना स्वतःच्या अक्षरशः आपण त्या ठिकाणी असं समजून गेलं तर ती विद्यार्थ्याची अडचण राहू शकत नाही. मग त्याच्यासाठी थोडा इतर वेळ असेल किंवा राहिलेल्या गोष्टीमध्ये त्याला सहभागी करून घेणं असेल किंवा विद्यार्थ्याच्या मार्फत त्याला सपोर्ट करणं असेल, अशा गोष्टी जर केल्या तर दीपक सर त्या विद्यार्थ्याला खूप प्रोत्साहन मिळू शकतं. अक्षरशः खूप गरीब कष्टकरी कुटुंबातली सुद्धा मुलं असतात, न्यायासाठी राबण्यासाठी असतं. तर खरोखर त्या गोष्टीचा विचार करून त्या शिक्षकांना आपलं नियोजन केलं पाहिजे हे मी या ठिकाणी सांगू शकतो. ओके सर, थँक्यू. माझ्या दादांनी खूप सदिच्छा दिलेल्या आहेत. ओके, थँक्यू. फोन देतो मी, फोन नंबर. हा सर. ओके ठीक आहे. हा हॅलो सर. हा बोला. छोटासा आणखीन एक क्वेश्चन माझा सर. सर ह्या तुमच्या अतिशय बिकट कंडिशन मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात अशा ठिकाणी सर राजकीय लोक कोण तुमच्यापर्यंत पोहोचलेत का, किंवा तुम्ही तुमच्या या समस्या त्यांच्यापर्यंत मांडल्या का, किंवा विधानसभा सदस्य असतील अशा लोकांना सांगितलं तर जेणेकरून महाराष्ट्र शासनापर्यंत ह्या म्हणजे जी बिकट अवस्था आहे अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा हे दिसते हे समजावं अशी खूप इच्छा आहे माझी, आणि तुम्ही मांडल्या का व्यथा? ठीक आहे सचिन सर, खूप चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मी एखाद्या गावामध्ये नोकरी करत असताना ती शाळा समाजाची असली पाहिजे. व्हिलेज गो टू स्कूल. खरोखर शाळा गावापर्यंत पोहोचली, गाव शाळेपर्यंत पोहोचलं पाहिजे. अल्लाह गुरुजी आपला 11 ते 5 काम करतोय, लोकांशी संवाद नाही, असं काही होता कामा नये. संपूर्ण गावाशी आपला संबंध आहे. ऐन शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी सुद्धा असेल किंवा पालक काही नसतील शाळेमध्ये तर त्या पालकात सुद्धा आपला संवाद असला पाहिजे. मला या ठिकाणी सांगण्याचा आनंद वाटतो आहे की खरोखर मी माझ्या शाळेचे काही अडचणी ज्या होत्या त्या मी त्या ठिकाणी सांगितल्या. मग बरेचसे डेप्युटी कलेक्टर सारखी माणसं असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सचिन सर माझ्या शाळेला 10 गुंठे जागा दिली. माझी अडचण पाहून 10 गुंठे जागा दिली. प्रांत साहेब आले माझ्या शाळेपर्यंत आणि आता शाळेची इमारत होते आहे. त्यानंतर वेगवेगळे पदाधिकारी माझ्या शाळेकडे येतात आणि खूप माझ्या पद्धतीने शाळेला माझ्या सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. खूप छान प्रश्न विचारला होता. ओके सर. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा नमस्कार सर, मी अर्चना कांबळे बोलते. हा बोला. हा सर, तुमचं कार्य खूप मोठं आहे आणि तुमच्या कार्याला आमच्याकडून भरपूर शुभेच्छा सर. सर माझा एक प्रश्न होता की समाज सहसा परिवर्तनाला तयार नसते सर, मग तुम्ही हे कार्य करत असताना लोकांच्या काही नकारात्मक अशा प्रतिक्रिया मिळाल्या का सर तुम्हाला? बरोबर आहे. तर खरोखर काही आंशिक मिळत असतात प्रतिक्रिया की काही नकार, म्हणून तुम्हाला मगाशी सुद्धा मी सांगितलं आहे की थोडक्यात मला सांगण्याचा हेतू काय आहे की ह्या बाबत इथं मी एक वाक्य अभिप्रेत करतो तुम्हाला आणि त्याच्यावरून समजून येईल. बघा, द ओनली डिसॅबिलिटी इज अ बॅड ॲटिट्यूड. आपला वाईट स्वभाव हेच आपलं अपंगत्व आहे. आणि खरोखर आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक भावना खूप पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग हा सर्वात मोठा शोध आहे. आणि असा जर घेऊन आपण समाजामध्ये उतरलो मग वेळ प्रसंगी आपल्याला ज्या येतील अडी अडचणी त्या सोडवलं की समाजाला सुद्धा वाटतं
की हा ध्येय वेळा शिक्षक आहे, ध्येय प्रेरित शिक्षक आहे, आपण सुद्धा यांना या कार्याला मदत केली पाहिजे. अडचणी येतात, सुरुवातीला लोक निग्लेक्ट करतात, नाही असं नाही, परंतु नंतर ती गोष्ट त्यांना आपलीशी वाटू लागते आणि सहकार्य करतात. बरोबर. हा ठीक आहे, थँक्यू. ओके थँक्यू, वेलकम. हा बोला. हा मी सर अनिता शिंदे बोलते. हा बोला. हा कोण बोलतोय म्हटलं? मी पल्लवी कुंभार बोलते. हा बोला पल्लवी मॅडम बोला. प्रश्न असा आहे की तुम्ही खुल्या वातावरणात ज्यावेळी शिक्षा देण्याचं काम करत असताना त्यावेळी मग मुलांचं असं लक्ष विचलित व्हायचं का, किंवा त्यासाठी तुम्ही काय करायचे सर उपाय? बरोबर आहे. तर खरोखर आज खूप चांगला प्रश्न तुम्ही सुद्धा केलेला आहे की निसर्ग हा आपला गुरु आहे. माझी जी शाळा भरते 7-8 महिने ती लोखंडाच्या झाडाखाली भरते. लोखंडाचं झाड म्हणून तुम्ही आता वेगळं वाटल की अंजनीच्या झाडाला लोखंडाचं झाड म्हणतात. त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सुंदर झाडाच्या सावलीखाली 1 तास 1.5 तासाच्या ऐवजी 5-10 मिनिटाच्या सुद्धा निदान गिरणामध्ये विद्यार्थ्यांना खूप काही सांगून जातं. आणि लक्ष विचलित किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा त्या शिक्षकावर असतो की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं लक्ष अवधान केंद्रित करायचं. हे त्या गोष्टीतून काही अंश होतं, नाही असं नाही, परंतु शाळेच्या खोलीमध्ये सुद्धा माणूस कसा आहे तिथं सुद्धा त्याचं मन विचलित होऊ शकतं ना. बंद खोलीमध्ये खरोखर निसर्गाच्या उघड्या वातावरणामध्ये बरेचसे त्यांना जिवंत अनुभव देता येतात. वनस्पतीचे असेल, प्राण्यांचे असेल, पर्यावरणाचे असेल, निसर्गाचे असतील किंवा आकाशाचे असतील, बरेचसे अनुभव आपण त्यामार्फत देऊ शकतो. शेवटी हे विचलित आणि हे मानसिक मनाच्या सगळ्या अवस्था आहेत. हा बोला. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा मी अनिता शिंदे बोलते सर. हा बोला. हा आणि तुमचं कार्य अतिशय सुंदर आहे आणि गोडी निर्माण करणार आहे. थँक्यू. तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये सभा घेता, त्यांच्यामध्ये तुमच्या शाळेमधले विद्यार्थी कसे सहभागी होतात किंवा त्याचे नियोजन कसे करतात? बरोबर आहे. ठीक आहे. तर हा खूप चांगला प्रश्न केला आहे. बालसभेविषयी मी तुम्हाला सुरुवात सांगितलं आहे. शाळेचा जो मॉनिटर आहे, प्रमुख जो आहे, मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल किंवा मुलींचे प्रतिनिधी असेल, त्यांना एकाच्याकडे ते नियोजन द्यायचं आणि त्यांनी ते प्रत्येक वर्गात जायचं आणि त्या विद्यार्थ्यांची नाव घ्यायची. काही वेळा समूह नृत्य मुलं सादर करत असतात, मग त्या ग्रुपचं नाव घ्यायचं आणि गाण्याचं नाव घ्यायचं आणि मग 4:30-5 वाजता तो कार्यक्रम सुरू होईल. एक अर्धा तासामध्ये साधारणतः 20-30 ॲटम होऊ शकतात, कारण पुढच्या आठवड्यामध्ये दुसरी बालसभा असते किंवा काही जण असे पद्धतीनं खूप चांगला प्रभावी असा हा कार्यक्रम होऊ शकतो आणि जेणेकरून 100% मुलांना 100% सहभाग करता येतो. ओके. हॅलो सर. हा बोला. आतापर्यंत जी माहिती दिली ती खूप छान आहे सर. हा बोला. सर मला असं विचारायचं आहे की तुम्ही एक शिक्षकी शाळे म्हणजे एक शिक्षक आहे. बरोबर आहे. मग हे सर्व एवढं सर कार्य करताना किंवा एवढे उपक्रम राबवताना तुमच्या अंगामध्ये एवढी ऊर्जा सर कुठून येते आणि तुम्ही हे कार्य कसं पूर्ण करता याच्याविषयी फक्त माहिती द्या सर. ठीक आहे. खूप अक्षरशः तुम्हाला सांगतो, एक शिक्षक 8 वर्ग अशी स्थिती आहे. तुम्ही जर पाहिला तर पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो मी, म्हणजे वेळ द्यावा लागतो. वेळ बरोबर आहे, परंतु ही प्रेरणा केव्हा आहे? त्या निसर्गामध्ये असणारा तो ऑक्सिजन 100% प्युअर जो ऑक्सिजन आहे तोच या ठिकाणी कार्य करायला दिसतो. तिथली परिस्थिती आणि आपण ज्या परिस्थितीतून गेलेलो आहे ती परिस्थिती खूप दारिद्र्यातून दिवस काढल्यामुळं समोरच्या मुलांचं दुःख आपल्याला समजून येतं आणि तीच माझ्या कार्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. माझे आई वडील सुद्धा माझ्यासाठी, माझे कुटुंब खूप माझी आई आहेत. कधी माझ्या दिवसभराच्या कार्यासाठी माझ्या कुटुंबानं कधी आडकाठी आणलेली नसते. संध्याकाळी 8 वाजता ज्यावेळी घरी पोहोचेन त्यावेळी माझं कार्याला पूर्णविराम, परत दुसऱ्या दिवसाची कार्याचे नियोजन घरामध्ये आल्यानंतर सुरू. असं पॉझिटिव्ह थिंकिंगच थोडक्यात या ठिकाणी मला कार्य करायला प्रोत्साहन करत असतं. ओके. हॅलो सर. हा बोला. ओके. हा बोला. भिंतीपत्रके हा भित्तीपत्रके. हा भित्तीपत्रक. तर या ठिकाणी खरं सांगायचं, मुलांना सुद्धा तुम्ही विचारला अश्विन वहिनींच्या तर सांगतील काय सोपी आयडिया आहे. एक विषय आपल्या मनामध्ये घ्यायचा, कुठला आता येणारा कोणता महात्मा गांधी पुण्यदिन आहे, तर गांधींच्या संदर्भातले एक 15-20 प्रकारची भित्तीपत्रक कागदावर आपण रेखाटून त्या पद्धती एखादा मान्यवर अधिकारी किंवा आपले प्राचार्य साहेब आहेत
किंवा विभाग प्रमुख आहेत यांच्या मार्फत हे करू शकतो आपण भित्तीपत्रक, आणि तो आरसा त्या शाळेचा होऊ शकतो. माझं मत आहे प्रत्येक शाळेनं, प्रत्येक विद्यालयानं, प्रत्येक हायस्कूलनं एक 8 दिवसाला एक वेगळं भित्तीपत्रक राबवलं पाहिजे. 52 आठवडे 52 भित्तीपत्रक होतील असं मला या ठिकाणी सांगण्याचा हेतू आहे. त्याचा म्हणजे प्रभाव पडतो त्याचं म्हणजे कारण काय जर सांगता येईल? हा, त्या भित्तीपत्रकाचा काय बोलायचं आहे म्हणजे विषय नेमका की भित्तीपत्रक लावल्यामुळे काय प्रभाव पडू शकतो? हा, ठीक आहे. पहा, आपल्याला खूप चांगला प्रश्न तुम्ही आहे की ते का लावावं. तर वातावरण निर्मिती खूप चांगली होऊ शकते. आज प्रजासत्ताक दिनासंदर्भाची आपल्या देशासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांची त्या ठिकाणी माहिती मिळू शकते, आपल्या ज्ञानामध्ये भर होऊ शकते, आणि वातावरण निर्मिती खूप सुंदर करण्याचं काम हे भित्तीपत्रक करत असतं. आणि आपल्या शाळेमध्ये येणारा प्रमुख पाहुणा कोण असेल, शिक्षण अधिकारी असतील किंवा आमदार खासदार असतील, कोण राजकीय व्यक्ती असतील, तर त्या व्यक्ती या ठिकाणी त्यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचा अनावर करून फक्त तेवढा हा भाव त्याचा नको आहे. त्यानंतर त्यांच्या दृष्टीनं ते उद्घाटन असतं, परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, सरांच्या दृष्टीनं किंवा ग्रामस्थांच्या दृष्टीनं किंवा पालकांच्या दृष्टीनं ते ज्ञानाचा खजिना थोडक्यात राहू शकतो, हे मी सांगू शकतो तुम्हाला. पहा, ओके. नमस्ते सर. नमस्ते. हॅलो. बोला की. हा बोला की. बोला सर, जेव्हा बऱ्याच शाळांशी किंवा तिथल्या शिक्षकांशी जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा असं समजलं की एबीएल पद्धतीनं शिकवल्यामुळं त्यांचं वेळापत्रक बसत नाही. मग तुम्ही तुमचं वेळापत्रक कसं काय मॅनेज करता? हा, बरोबर. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जो आहे खरोखर त्या वेळापत्रक बसत नाही. काही गोष्टी हे आहेत, परंतु अक्षरशः तुम्हाला तो शिक्षकांना आपल्या मनामध्ये आज मला दिवसभरात काय करायचे आहेत गोष्टी तेवढं हे करायचंय. लक्षात घ्या, पुस्तकाची पानं पालतून जर पुस्तक संपवलं हे अभिप्रेत नाही. एखाद्या वेळी कमी अनुभव मिळतील, परंतु त्या दिलेले अनुभव मात्र अध्ययन निष्पत्ती खूप चांगल्या दिल्या पाहिजेत, हे आहे. तो मगाशी तुम्ही प्रश्न केला तो सर्व शिक्षकांचा तो अडचण आहे. एबीएल शाळेतील सर्व शिक्षकांना वेळ कमी पडतो आणि अभ्यासक्रम त्याचा हे राहण्याची शक्यता असते, हे बाबत आहे. परंतु आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी हे करायचा. आता 1ली ते 8वी पर्यंत वर्ग सांभाळत असताना मला सांगण्यात तुम्हाला आहे की माझ्या 8वीच्या विद्यार्थ्यांच्या कविता 5वीच्या 6वीच्या पोरांना पाठ आहेत. एकत्र बहुअध्यापन पद्धती तुम्हाला आहे डीएडला आहे. त्यातून ह्या गोष्टी आपल्याला समजू शकतात आणि त्याचा फायदा हा दुसरा असा होऊ शकतो. हा सर, बोला की सर, बोला. प्रतिक्रिया आपल्याला थांबत नाहीये, म्हणजे खूप प्रतिक्रिया त्यांच्या तुमचं एकूण काम तुम्ही जे व्यक्त केलं ते खूपच सुंदर होत. तर अजूनही काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुमच्या कार्याला प्रेरणा देण्यासाठी असतील. SMS-च्या मेसेजच्या स्वरूपात सुद्धा खूप साऱ्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत दिसत असाव्यात. तर अजूनही प्रतिक्रिया ज्या असतील त्या नक्की मी व्हॉट्सअप नंबर विद्यार्थ्यांना शेअर करेन आणि त्या माध्यमातून त्या पोहोचतील तुमच्याकडे. सर, केव्हा एक माझी विनंती आहे, केव्हा कॉलेज सुरू ज्यावेळी होतील, निश्चित लवकर सुरू होतील कॉलेज, मला सर विद्यार्थ्यांशी डायरेक्ट फेस टू फेस कॉन्टॅक्ट साधायला एक दिवस मी निश्चित केव्हा सुट्टीचा वेळ बघून मी निश्चित सर येईल. खूप मला विद्यार्थी याच्यातून एवढा संवाद आपण काय साधून एवढं शक्य नाही सर, बरोबर आहे ना? हा, तर मी आजच्या कार्यक्रमाचे आभार. नमस्कार. क्षितिजावरच्या स्वप्नांचाही जेथून उंबरठा होतो सुरू, क्षितिजावरच्या स्वप्नांचाही जेथून उंबरठा होतो सुरू, तळहातावरील त्या रेषापेक्षाही मोठा असतो गुरु. या शब्दांमध्ये इथं उपस्थित सर्व गुरुवर्यांचे मी प्रथमतः आभार मानते. आणि त्याचबरोबर आजच्या या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून ख्याती असणारे माननीय श्री कोकीतकर सर, निश्चितच सरांनी दिलेली माहिती, त्यांचं कार्य आणि त्यांचे शब्द हे आम्हाला कायमच प्रेरणादायी असतील. त्याचबरोबर सर, तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या भविष्यातील कार्याला आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कॉलेजचे माननीय प्राचार्य रायकर सर, आमच्यासाठी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करणारे माननीय श्री पाटील सर, यांचीही मी खूप खूप आभारी आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी आणि प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व छात्राध्यापकांचे त्यांच्या उपस्थितीसाठीही मी खूप खूप आभारी आहे. यासोबतच हा मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद. ओके सर, या ठिकाणी मला दिनकरराव शिंदे कॉलेजनं एक व्याख्याता म्हणून थोडक्यात मला बोलवलं. खरोखर मी अतिशय सामान्य शिक्षक आहे, परंतु तुमची खूप मन मोठे आहे. या ठिकाणी प्रथमतः कॉलेजचे
माननीय रायकर सर, पाटील सर, सर्व प्राध्यापक मंडळी, त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी, अध्ययनार्थी यांना मी विनंती आहे की काही गोष्टी जर माझ्या प्रेझेंटेशन करताना चुका झाल्या असेल तर या ठिकाणी करा. मी माझं काही व्याख्यान 1 तासभराचं जे मनपूर्वक शांतपणे ऐकलं तुम्ही त्याबद्दल मी धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच.